काल आपण फेडरलिझम काय ही संकल्पना समजण्याचा प्रयत्न करत होतो आणि जगामध्ये दोन स्वरूपाचे देश दिसू शकतात, म्हणजे एक तर ते देश फेडरल असतील किंवा मग ते युनिटरी असतील. आता डिपेंड्स की त्या देशाची रचना अथवा त्या देशाची निर्मिती कुठल्या पद्धतीने झाली आहे त्यानुसार आपण त्याला त्या स्वरूपाच्या नावामध्ये ठेवू शकतो. जसं काही छोटे छोटे प्रदेश एकत्र येऊन जर त्यांनी केंद्र सरकारला जन्म दिला तर मग त्याला आपण संघराज्य म्हणणार. अथवा एक मोठा देश आहे आणि त्या मोठ्या देशाच्या प्रशासनाकरिता किंवा अजून काही कारणाने त्यांनी काही नव्या राज्याची निर्मिती केली असेल तर त्याला आपण युनिटरी म्हणणार. दोघांमध्ये हे जे दोन टर्म्स आहेत फेडरलिझम आणि युनिटरी हे साधारणतः फक्त आणि फक्त यावरनं ठरतात की त्या पर्टिक्युलर देशामध्ये केंद्र आणि राज्यांचे संबंध कसे आहेत. ऑफकोर्स जिथे राज्य पॉवरफुल दिसणार तिथे आपल्याला फेडरलिझम मिळणार आहे आणि जिथे केंद्र पॉवरफुल असेल तिथे आपल्याला ऑफकोर्स युनिटरी दिसणार आहे. आपल्याला हे शोधायचं होतं की भारत कुठल्या प्रकारचा देश आहे अथवा भारताचं स्वरूप नेमकं कशा पद्धतीचं आपल्याला बघायला मिळेल. तर त्यासाठी आपण फेडरलिझमचे काय वैशिष्ट्ये आणि युनिटरीचे काय वैशिष्ट्ये आपण हे वैशिष्ट्ये बघत होतो. त्यात आपण युनिटरीचे वैशिष्ट्ये पूर्णपणे बघितले होते. तर आपण त्याला थोडं रिवाइज इन द सेन्स ॲटलिस्ट आपण नोट करून ठेवून देऊया की आपण फेडरलिझमचे काल कुठले कुठले वैशिष्ट्ये बघितले, म्हणजे आता युनिटरीचे वैशिष्ट्य बघण्याकरिता आपल्याला सोयीस्कर जाईल. पहिली गोष्ट आपण शिकलो की फेडरल स्टेट्स कोणते असणार, तर ते फेडरल स्टेटमध्ये फेडरल कंट्री ते कंट्री असेल जे छोट्या छोट्या प्रदेशामध्ये किंवा राज्यामध्ये विभागलेले होते. त्यांनी त्यांच्या विकासाकरिता त्यांच्या संरक्षणाकरिता एकमेकांसोबत करार केला आणि करार करून एका केंद्र सरकारला त्यांनी जन्म दिला. ऑफकोर्स राज्यांनी केंद्राला जन्म दिला आहे त्यामुळे राज्य हे जास्त स्वायत्त आणि जास्त पॉवरफुल असतील केंद्राच्या तुलनेमध्ये. याला आपण फेडरलिझम म्हटलं. आणि या व्यतिरिक्त दुसरी संकल्पना आपण जी युनिटरीची बघितली होती जो एकच मोठा एक राज्य होतं पण त्या राज्यांनी आपल्या प्रशासकीय सोयीकरिता किंवा जे काही कल्चरल डायव्हर्शन असेल किंवा कल्चरल जे काही एक प्रकारे डायव्हर्सिटी असेल त्या कारणाने त्यांनी त्या भागामध्ये काही नव्या राज्याची निर्मिती केली. तर केंद्राने इथे राज्यांना जन्म दिलेला होता. तर ऑफकोर्स केंद्रामार्फत राज्य जन्माला येत आहेत तर अशा प्रदेशामध्ये केंद्र सरकार हे जास्त पॉवरफुल होते राज्याच्या तुलनेमध्ये. त्यात फेडरलिझमचे काही वैशिष्ट्य दिसून येत होते आणि युनिटरी सिस्टमचे. तर काल आपण फेडरलिझमचे वैशिष्ट्य बघत असता कोणकोणते वैशिष्ट्य बघितले होते, काय काय बघितलं होतं आपण. एक गृहीत सदन बायकॅमरल सिस्टम असेल, या व्यतिरिक्त रिजिड कॉन्स्टिट्यूशन, या व्यतिरिक्त रिटर्न कॉन्स्टिट्यूशन असेल, ठीक आहे. या व्यतिरिक्त ज्युडिशरीचं इंडिपेंडन्स असेल, या व्यतिरिक्त कॉन्स्टिट्यूशन सर्वोच्च असेल. अजून काय काय होतं, डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर्स, ठीक आहे, आणि ड्युअल गव्हर्नमेंट द्विशासन. साधारणतः एवढे आपण फेडरलिझमचे वैशिष्ट्ये बघितलेले होते की बाबा जर तो देश फेडरल आहे तर त्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी असणारच. द्विगृही सदनाची गरज का वाटली, कारण की ऑफकोर्स तिथे आपल्याला एक दुसरा हाऊस अपॉइंट करावं लागेल जे स्टेटला रिप्रेझेंट करणार आहे. या व्यतिरिक्त रिजिड कॉन्स्टिट्यूशन का, तर ऑफकोर्स आपल्याला त्या ॲग्रीमेंटमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठलाही बदल करायचा असेल तर फक्त केंद्राची संमती मान्य करण्यात येणार नाही, आपल्याला राज्याची सुद्धा संमती घ्यावी लागेल. त्यामुळे ती कठीण पद्धत आहे, रिजिड पद्धत आहे. रिटन कॉन्स्टिट्यूशन का, तर ऑफकोर्स ॲग्रीमेंट हा रिटन स्वरूपाचाच असावा त्यामुळे त्याला आपण लिखित स्वरूपामध्येच राज्यघटनेची निर्मिती करूया. इंडिपेंडन्स ज्युडिशरीची गरज यासाठी होती की राज्य म्हणण्यापेक्षा सरकारांना जसं वाटतं तसं ते अमेंडमेंट करू शकणार नाही. जर झालेली अमेंडमेंट ही घटनेच्या विरोधामध्ये असेल तर ऑफकोर्स त्या अमेंडमेंटला त्या देशाची ज्युडिशरी जी आहे ते पॉवर ऑफ ज्युडिकल रिव्ह्यूच्या नावाने रद्द करू शकते. कॉन्स्टिट्यूशन सर्वोच्च असणार आहे त्या देशामधलं. पॉवर्सचं डिस्ट्रीब्युशन तर महत्त्वाचं आहे. जर आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्हीही सरकारे जर अपॉइंट करून राहिलेलो पॉवर्स वाटावे लागतील की केंद्राचे कोणते अधिकार असणार आणि राज्यांचे कोणते अधिकार असणार. आणि शासन म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य शासन अशा दोन प्रकारची शासन आपल्याला तिथे बघायला मिळणार. हे फेडरलिझमचे आपण सगळे एक्झाम्पल्स बघितलेले होते किंवा वैशिष्ट्य बघितले होते. त्याच प्रकारे आपल्याला युनिटरी सिस्टमचे सुद्धा वैशिष्ट्ये बघणे आवश्यक. नंतर आपण डिसाईड करू शकतो की भारत हा कोणत्या प्रकारचा देश आहे की कारण की भारताच्या संघराज्य प्रणालीवर मोठ्या प्रमाणामध्ये टीका केल्या जातात. जगामध्ये एक आपल्याला फेडरल कंट्री दिसतात किंवा युनिटरी कंट्री दिसतात. भारताचा प्रकार शोधत असताना जेव्हा तज्ज्ञ
यावर विचार करतात की भारताचं नेचर कसं आहे, तर त्यांना ते ना धड पूर्णपणे फेडरल दिसत ना ते धड युनिटरी दिसत, त्यामुळे त्यावर टीका केली जाते. तर टीका करण्यामागचं कारण काय ते सुद्धा बघू. पण त्याच्या आधी आपल्याला युनिटरी सिस्टमच्या एक्झाम्पल्सला किंवा वैशिष्ट्यांना आपल्याला बघावं लागेल. तर युनियन किंवा युनिटरी जे देश असतील त्या देशामध्ये आपल्याला काय काय एक्झाम्पल्स बघावे लागतील किंवा काय काय एक्झाम्पल्स तुम्हाला दिसणार आहे. तर जर तो कंट्री युनिटरी आहे तर त्याचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की त्या देशामध्ये केंद्र सरकार ही पॉवरफुल असेल. राज्य आणि केंद्राची जर आपण तुलना केली तर आपल्याला युनिटरी सिस्टममध्ये एकात्मिक प्रकारच्या देशामध्ये केंद्र हे जास्त पॉवरफुल दिसणार आहे राज्याच्या तुलनेत. आता हे केंद्र जास्त पॉवरफुल होण्यामागचं कारण काय, इथे बघा इथे काय सिस्टम होते, इथे केंद्र जास्त पॉवरफुल होते की राज्य जास्त पॉवरफुल होतं, राज्य पॉवरफुल होतं ना, कारण की राज्यांनी केंद्राला जन्म दिलेला होता. आपण जर इथे बघायला गेलो तर इथे राज्यांच्या तुलनेमध्ये किंवा राज्यांना महत्त्व न देता केंद्राला जास्त महत्त्व आहे, म्हणून तिथे तुम्हाला केंद्र पॉवरफुल दिसतं. आपण जरा आपल्या देशामध्ये शोधण्याचा प्रयत्न करूया की आपल्या देशामध्ये काय पद्धत आहे. काय वाटते तुम्हाला, देशामध्ये भारतामध्ये केंद्र शासन जास्त पॉवरफुल आहे की राज्य शासन? आता हे तुम्ही कुठल्या याच्यावरनं अनुषंगाने म्हणू शकता की केंद्र जास्त पॉवरफुल आहे, काही बेस असेल? महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा भारतामध्ये पॉवर्सला डिस्ट्रीब्यूट केलं, आपण जेव्हा सब्जेक्ट्स वाटले, आठवते आपण सेंट्रल लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट बघितलेलो आहोत. आपण जेव्हा सब्जेक्ट्स वाटले तेव्हा बघा त्याची वाटणी आपल्याला कशी दिसते. म्हणजे आपण याच्या आधीसुद्धा बघितलेलं आहे की आपल्या देशामध्ये जी काही सेंट्रल लिस्ट आहे, या व्यतिरिक्त स्टेट लिस्ट आहे, या व्यतिरिक्त कॉन्करंट लिस्ट आहे, आणि अजून एक लिस्ट आहे त्याला आपण रेसिड्युरी पॉवर म्हणतो. ठीक आहे, तर त्याला सुद्धा मांडून घेऊ की रेसिड्युरी पॉवर्स आहे. आपल्या देशामध्ये केंद्र सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या आहे 98. स्टेट लिस्टमध्ये हेच विषय जे आहेत ते 59, कॉन्करंट लिस्टमध्ये 52, आणि रेसिड्युरीला जाऊ द्या. आपण फक्त या नंबरवरच नजर घातली तर या नंबरवरनच आपल्याला त्याचं एक स्पष्टीकरण मिळून जाते की भारतामध्ये केंद्र सरकार कसं काय पॉवरफुल आहे. जे काही सब्जेक्ट्सचं डिस्ट्रीब्युशन झालेलं दिसते त्यात मॅक्झिमम सब्जेक्ट जे आहेत ते सेंट्रलच्या हातामध्ये. त्यातल्या त्यात आली वेळ तर जवळपास 5 पद्धतीनुसार केंद्र सरकार राज्यसूचीच्या कोणत्याही विषयावर कायदासुद्धा करू शकते. या व्यतिरिक्त कॉन्करंट लिस्टमध्ये केंद्र आणि राज्य दोघांचे अधिकार चालतात, म्हणजे केंद्रांना सुद्धा अधिकार आहे. आणि या व्यतिरिक्त जे रेसिड्युरी पॉवर्स आहेत, जे शेष सूची आहे, ते कुणाच्या हातामध्ये आहेत भारतामध्ये? केंद्र शासनाच्या हातामध्ये. तर त्या तुलनेत जर आपण बघायला गेलं तर सर्व पद्धतीने आपल्याला केंद्र सरकार हे जास्त पॉवरफुल दिसते आहेत. केंद्राच्या हातामध्ये सब्जेक्टसुद्धा अधिक, आणि त्यातल्या त्यात रेसिड्युरी पॉवरसुद्धा केंद्राच्याच हातामध्ये एकवटलेले आहेत. म्हणून भारतामध्ये पॉवरफुल सेंटर तर आपल्याला दिसते आहे. तर आपण युनिटरीची जी एक्झाम्पल्स बघून राहिलो आहे, जे वैशिष्ट्य बघून राहिलो आहेत, आणि त्यातलं जे पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं की तर तो देश एकात्मक स्वरूपाचा देश आहे, तर त्या देशामध्ये केंद्र सरकार ही जास्त पॉवरफुल दिसते. आणि आपल्या देशामध्ये सुद्धा हे एक्झाम्पल दिसतं. जसं एक्झाम्पल घेऊ आपण जेव्हा फेडरलिझम बघत होतो तेव्हा फेडरलिझमचे जेवढे काही आपण वैशिष्ट्य बघितले होते सगळे भारताच्या कॉन्स्टिट्यूशनला मॅच करत होते, भारताच्या स्वरूपाला मॅच करत होते ना. आणि त्यात आपण आता जे युनिटरीचं पहिलंच आपण एक्झाम्पल घेऊन राहिलेलो आहोत, जे वैशिष्ट्य बघून राहिलो आहे, ते सुद्धा भारताला मॅच करते आहे. तर बाकी बघून घेऊ की नेमकं बाकी गोष्टीसुद्धा भारताच्या प्रणालीमध्ये बसतात का. ॲटलिस्ट इथे तुम्ही केंद्राबद्दल लिहून घ्या की केंद्र सूचीमध्ये 98 विषय, आणि त्यातल्या त्यात रेसिड्युरी पॉवरसुद्धा केंद्राच्या हातात. इनडिस्ट्रिक्टिबल आणि डिस्ट्रिक्टेबलचा अर्थ काय निघू शकतो त्याला समजून घेऊ आपण. कळते याचा अर्थ कोणाला? विनाशी आणि अविनाशी, त्याला समजून घेऊ. अच्छा, विनाशी म्हणजे विनाश होणे, विनाश होणे म्हणजे नाश होणे, आणि अविनाशी म्हणजे ज्याचा नाश होऊ शकत नाही, ज्याला संपवलं जाऊ शकत नाही, अर्थ असाच निघतोय त्याचा. ठीक आहे, याला आपण डिस्ट्रिक्टिबल आणि इनडिस्ट्रिक्टेबल म्हणतो. याचा अर्थ बघा काय होतो. याला बघा सरळ भाषेतही देऊ शकत होतो आपण, पण ॲक्च्युली पॉलिटीमध्ये कुठलाच स्टेटमेंट आहे ते सरळ भाषेत केलं जात नाही बॉस, त्याला उलटच केलं जाणार आहे. या शब्दाला आपण असंही लिहू शकत होतो की राज्य ही विनाशी किंवा राज्यांचा विनाश होऊ शकत नाही, किंवा राज्य यांचा विनाश केला जाऊ शकत नाही, किंवा राज्याचा विनाश केला जाऊ शकतो, असे शब्द वापरले जाऊ शकत होते. पण खूपच एकदम किचकट शब्द वापरला गेलाय की राज्य अविनाशी नाही. 1 मिनिटाकरता त्याला पकडून चाला की राज्य विनाशी नाही, याचा अर्थ काय निघतोय की राज्याचा विनाश होऊ शकत नाही.
पण त्याला जर आपण हा शब्द जोडला की राज्य अविनाशी नाही, म्हणजे राज्याचा विनाश होऊ शकतो. अरे याला 1 मिनिटासाठी अला दाबून द्या, राज्य विनाशी नाही, तर काय अर्थ निघतो? राज्याचा विनाश होऊ शकतो की होऊ शकत नाही? होऊ शकत नाही. आता आपण त्याला लिहिलं की इंडेस्ट्रक्टिबल आहे ते, म्हणजे अविनाशी नाही. अविनाशी नाही म्हणजे राज्याचा विनाश होऊ शकतो. तुम्हाला एक्झाममध्ये असे शब्द दिले जातील, बिलकुल तुम्ही कन्सिडर करून चालू नका की तुम्हाला अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये दिलं जाणार आहे. एक्झाम्समध्ये क्वेश्चन्स बनत असताना जशानी तसे इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातनं सेंटेन्स टाकले जातात, आणि बिलकुल एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये असेच सेंटेन्स आहेत की स्टेट्स आर नॉट इंडेस्ट्रक्टिबल, म्हणजे राज्य हे अविनाशी नाही. याचा अर्थ असा आहे की राज्यांचा विनाश हा केंद्रामार्फत कधीही केला जाऊ शकतो. याचा अर्थ बघा काय, याचा अर्थ बघा काय होऊन जातो. याला आपण जेव्हा आर्टिकल फर्स्ट शिकू ना, तेव्हा मी अजून खूप चांगल्याने सांगणार की भारत हा कशा प्रकारचा देश आहे, अमेरिका हा कशा प्रकारचा देश आहे. तसं भारत हा देश बघत असताना आपल्याला भारताचं स्वरूप असं दिसते की भारत हा विनाशी राज्यांचा अविनाशी संघ आहे, आणि अमेरिका हा अविनाशी राज्याचा अविनाशी संघ आहे. त्याला अजून मी तुम्हाला खूप चांगलं एक्सप्लेन करणार जेव्हा आपण आर्टिकल फर्स्ट शिकू. पण इथे ॲटलिस्ट लक्षात घ्या, जसं अमेरिकेमध्ये जे 50 राज्य आहेत, त्या 50 राज्यापैकी कोणत्याही राज्याच्या बाउंड्रीला ऑल्टर करण्याचा अधिकार अमेरिकेच्या केंद्र सरकारचा नाही. कळलं का मी काय म्हणतोय तुम्हाला? मी हे सांगतोय की तिकडे अमेरिकेमध्ये केंद्र सरकारला अमेरिकेच्या कोणत्याही राज्याला ऑल्टर करण्याचा अधिकार नाही. ऑल्टर करणे म्हणजे त्याच्या सीमा बदलणे, एक राज्याचे तुकडे करून 2 राज्य निर्माण करणे, किंवा एक राज्याचा भाग दुसऱ्या राज्याला जोडणे. कळते आहे? तो अधिकार तिकडे केंद्र सरकारला नाही आहे. पण भारतामध्ये भारताची केंद्र सरकार कधीही कोणत्याही राज्याचे तुकडे करून त्यातनं नवीन राज्य निर्माण करू शकते. जसं लास्ट टाइम आंध्र प्रदेशामधनं आपण तेलंगणा वेगळं केलं, त्याच्या आधी जर आपण विचार केला तर MP मधनं छत्तीसगड, उत्तराखंड, UP मधनं, बिहारमधनं झारखंड राज्यांची निर्मिती झाली आहे ना. तर राज्याची निर्मिती झाली आहे, तर ही निर्मिती कोण करत आहे? केंद्र सरकार. केंद्र सरकारमार्फत नव्या राज्याची निर्मिती होऊ शकते. म्हणजे त्या राज्यांना कधीतरी कुठेतरी काही शाश्वती दिली आहे का की बाबा तुमचं राज्य निर्माण झालं तर तुमच्या राज्याचा विनाश करण्याचा अधिकार केंद्राचा नाही आहे? राज्याचा विनाश केंद्र सरकार करू शकते ना. म्हणजे राज्य कधीही विनाशी होऊ शकतात. याचा अर्थ की राज्य हे अविनाशी नाही. राज्याचा अंत हे केंद्राच्या हाती जे आहे ते पूर्णपणे त्यांना पूर्ण पावत जातात. जसं एक्झाम्पल घेऊया, आतापर्यंत जम्मू काश्मीर भारताचं एक राज्य होतं, पण 2019 पासनं जम्मू काश्मीर हा झाला आहे आता केंद्रशासित प्रदेश. झाला त्याचा विनाश, राज्याचा विनाश झाला. त्याच्या आधी पण जर बघायला गेलं तर आंध्र प्रदेश एक मोठं राज्य होतं, त्याचा तुकडा एक बाहेर काढून तेलंगणा म्हणून एक वेगळं नवीन राज्य निर्माण झालं. झाला आंध्र प्रदेशाचा विनाश. उद्या चालून म्हणजे 2024च्या 1 मे रोजी, म्हणजे पुढच्याच वर्षी सांगतोय, 1 मेला महाराष्ट्रातनं विदर्भ वेगळा केला जाणार आहे आणि भारतातलं 29वं राज्य जन्म घेणार आहे. तर होणार आहे महाराष्ट्राचा विनाश. ठीक आहे. तर याचा अर्थ असा आहे की आपल्या देशाच्या बाउंड्रीजला किंवा आपल्या देशाच्या पॉलिटिकल एरियाजला कधीही ऑल्टर करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, आणि जर आहे तर राज्यांचा विनाश कधीही केला जाऊ शकतो. म्हणजे इथे केंद्र जास्त पॉवरफुल आहे की राज्य जास्त पॉवरफुल आहे? ऑफकोर्स जास्त केंद्र पॉवरफुल दिसते आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की अमेरिकेमध्ये केंद्र सरकार तिथल्या कुठल्याच राज्याच्या बाउंड्रीला ऑल्टर करू शकत नाही, कुठल्याच राज्याचा तुकडा तोडून दुसऱ्या राज्याला जोडू शकत नाही. म्हणजे ऑफकोर्स तिथे केंद्र सरकारला राज्याबद्दल किंवा राज्याच्या जॉग्राफिकल एरियाबद्दल कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे. पण भारतामध्ये तर आहे ना. आणि भारतामध्ये तर आहे म्हणजे याचा अर्थ काय? ॲक्च्युली हे कशाचं एक्झाम्पल आहे? युनिटरी स्टेटचं. आणि युनिटरी स्टेटचं हे एक्झाम्पल भारताला सुद्धा जशानी तसं लागू आहे. राज्य हे अविनाशी नाही म्हणजे विनाशी आहे. कळून आलं का? नव्या राज्याची निर्मिती करण्याकरिता राज्य हे परमिशन घेणार की आम्हाला तुमच्या संघराज्यामध्ये ॲड व्हायचं आहे. तर अमेरिका जबरदस्ती कुठल्या राज्याला एंट्री नाही देऊ शकत, म्हणजे घेऊ नाही शकत त्यांना, ना त्यांना तिथनं बाहेर काढू शकत. राज्य परमिशन मागतील की बाबा आम्हाला तुमच्या संघराज्यामध्ये यायचं आहे. जसं एक्झाम्पल घेऊ की बघून चला की भारत एकदम प्युअर फॉर्ममध्ये फेडरल आहे,
आणि नेपाळला वाटते उद्या चालून की बाबा भारताच्या संघराज्यामध्ये त्यांना समावेश व्हायचा आहे, तर ते केंद्र सरकारला रिक्वेस्ट टाकतील आणि मग कुठे केंद्र सरकार नेपाळला नव्या राज्याचा दर्जा देणार आणि राज्य ॲड होणार, तसं होईल तिकडे. ठीक आहे, आपण आर्टिकल 1 शिकत असताना त्याला अजून चांगल्याने त्याला समजून घेऊया. हां, राज्यघटनेची लवचिकता. आपण फेडरलिझम बघत असताना आपण बघितलं होतं की जे फेडरल स्टेट्स असतात त्या फेडरल स्टेटमध्ये कॉन्स्टिट्यूशन ही रिजिड स्वरूपाचं असते, राईट. आणि आता आपण युनिटरी बघून आलो आहे, जी युनिटरी सांगते की कॉन्स्टिट्यूशन हे फ्लेक्झिबिलिटीमध्ये किंवा फ्लेक्झिबिलिटीच्या आधारावर असणार. ऑफकोर्स फ्लेक्झिबिलिटीच्या आधारावर असणार ना. गरज काय आहे त्या प्रकारच्या देशामध्ये अतिशय कठीण पद्धतीने कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करण्याचा काही गरज वाटते आहे. बघा, कठीण पद्धत आपण तिथे वापरली जिथे केंद्र आणि राज्य या दोघांचीही परमिशन आपल्याला घ्यायची होती. जसं एक्झाम्पल घेतो, सरळ एक्झाम्पल घेतो, 99th अमेंडमेंट, 100 अमेंडमेंट, मे बी 100 अमेंडमेंट जी GSTला घेऊन होती, 101 अमेंडमेंट, ज्या मार्फत GST बिल पास झालं, अमेंडमेंट बिल होतं ते, आणि त्यानुसार मग आपल्या देशामध्ये 1 जुलै 2017 पासून GST लागू झालं. आता जे GST जे बिल होतं ना ते अमेंडमेंट बिल होतं, त्यामुळे आपल्याला आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करावा लागला, घटनादुरुस्ती करावी लागली. आणि घटनादुरुस्ती करत असताना ती तिसऱ्या प्रकारची घटनादुरुस्ती होती. आता तिसऱ्या प्रकारची घटनादुरुस्ती म्हणजे कोणती घटनादुरुस्ती? की ज्या दुरुस्तीमध्ये लोकसभा राज्यसभा दोन्ही हाऊसमध्ये स्पेशल मेजॉरिटीने ते बिलाला पास करावं लागेल. त्यानंतर मग ते स्टेट्सकडे जाईल आणि स्टेट्सच्या असेंब्लीमार्फत ॲटलिस्ट जेवढे असेंब्लीज आहेत त्या असेंब्लीच्या 1+1 असेंब्लीने जर त्याला संमती दिलं तर तेव्हा कुठे ते बिल राष्ट्रपतीकडे जाऊन राष्ट्रपतीच्या संमतीने अमेंडमेंट पूर्ण होईल. कठीण पद्धत होती. ठीक आहे, राज्याची संमती घ्यायची गरज का पडली त्याला समजून घ्या. राज्याची संमती घ्यायची गरज यासाठी पडली कारण की GSTच्या नावाने आता जे टॅक्सेस आपण लावणार होतो ते टॅक्सेस, यामध्ये 17 प्रकारचे टॅक्सेस आहेत GSTमध्ये. त्या 17 प्रकारच्या टॅक्सेसमध्ये 8 प्रकारचे टॅक्सेस हे स्टेटचे होते जे आतापर्यंत स्टेट लावत होतं. जसं एक्झाम्पल घेऊ, सेल्स टॅक्स 2017 पर्यंत अस्तित्वात होता, आता तो अस्तित्वात नाही आहे कारण की सेल्स टॅक्स गेला आहे आता GSTमध्ये. तर आधी जेव्हा सेल्स टॅक्स राज्य सरकार लावायचं तर त्याचं रेव्हेन्यू पूर्ण राज्याला यायचं ना रे, पण आता ते गेलं आहे GSTमध्ये. तर GSTचं रेव्हेन्यू कुणाला जातं? केंद्र आणि राज्य दोघांना वाटून जातं. तुम्ही जेव्हा कधी काही बिल भरलं असेल ना आणि जिथे तुम्हाला खाली त्या बिलाच्या खाली दिसलं असेल ना GST 9%, तर 2 प्रकारचे GST दिसले असतील, एक CGST, दुसरं SGST, राईट. तर अर्धा वाटा जो तो वाटून दिला जातो. तर मला सांगा की आतापर्यंत जो पूर्ण वाटा राज्याला मिळायचा तो आता केंद्र आणि राज्याला वाटून दिला जातो आहे. तर त्यासाठी आपण राज्याला विचारणार नाही का? विचारणार ना, त्यांचे अधिकार होते की नाही. तर त्यामुळे आपण तिसऱ्या प्रकारची जेव्हा घटनादुरुस्ती करू तेव्हा राज्याची संमती आपल्याला घ्यावी लागेल कारण की ते रिजिड आहे. पण त्याची गरज तर तिथे पडेल ना रे जिथे राज्यांनी केंद्राला जन्म दिला आहे, जिथे केंद्र सरकार एकमेव अस्तित्वात आहे अथवा राज्य सरकारी अस्तित्वात नाही आहेत, अथवा केंद्रांनी राज्यांना जन्म दिला असेल आणि त्यांना काही क्षुल्लक अधिकार दिला असेल तर त्यांना काही विचारण्याची गरज आहे वाटते तुम्हाला? म्हणजे असं होऊ शकणार का की तुम्ही घर बांधलं 3 मजलीचं, खाली किरायेदार ठेवले, उद्या चालून तुम्हाला 4था मजला चढवायचा आहे आणि तुम्ही तुमच्या टेनेंटलाच विचारता ए भाऊ चढवायचं का एक फ्लोअर अजून? होणार असं नाही ना. तर इकडे राज्यांची हालत तशीच नाही आहे का? केंद्राने जन्म दिला आहे ना. गरज काय आहे त्यांना विचारण्याची? त्यांना विचारण्याची खूप काही गरज पडणार नाही. आणि जर पडणार नाही तर राज्याच्या असेंब्लीमध्ये ते बिल पाठवण्याची गरजच नाही आहे. आणि जर नाही आहे तर मग त्या देशामध्ये साध्या सोप्या पद्धतीने अमेंडमेंट होऊ शकते ना. कठीण पद्धत घ्यायची गरज काय आहे? म्हणून युनिटरी सिस्टममध्ये साधारणतः असं नाही आहे की जगातल्या सगळ्याच देशामध्ये जे युनिटरी देश आहेत तिथे साध्या पद्धतीनेच घटनादुरुस्ती होते असं नाही, पण मॅक्झिमम कंट्रीज जे आहेत युनिटरी सिस्टममध्ये असणारे त्यांच्या देशामध्ये हे वैशिष्ट्य दिसते की साध्या सोप्या पद्धतीने घटनादुरुस्ती तिथे केली जाऊ शकते. क्लिअर? ठीक आहे, चला हे एक वैशिष्ट्य झालं. आणीबाणी हे मोठं एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. फेडरल कंट्रीजमध्ये आणीबाणी म्हणजे इमर्जन्सी लावणे हे कठीण आहे बरं का. का कठीण आहे त्याला समजण्याचा प्रयत्न करतो. इमर्जन्सीच्या वेळेस काय परिस्थिती निर्माण होऊन जाते देशामध्ये त्याला जरा समजण्याचा प्रयत्न करू. आपल्याला इमर्जन्सी हा चॅप्टर आहे एक जो स्वतंत्ररित्या नंतर शिकायचा आहे, पण इथे समजून घ्या 3 प्रकारचे इमर्जन्सी लावले जाऊ शकतात. 352 आर्टिकल, 356 आणि 360. 352 नुसार नॅशनल इमर्जन्सी लागू असते, जाऊ शकते. रूलच्या त्याला राज्य आणीबाणी म्हणणे हे ठीक वाटणार नाही, म्हटलं जातं पण ठीक, त्याला प्रेसिडेन्शियल रूलच्याच नावाने तुम्ही लक्षात घ्या. आणि आर्टिकल 360 जे आहे ते फायनान्शियल इमर्जन्सी.
आता बघा, जेव्हा कलम 352 नुसार नॅशनल इमर्जन्सी लागतं तेव्हा साधारणतः काय निर्माण होते, मी तुम्हाला ती परिस्थिती समजवण्याचा प्रयत्न करतो. एक्झाम्पलसाठी, जर पाकिस्ताननी जम्मू काश्मीरवर अटॅक आणि जम्मू काश्मीरवर अटॅक करून जर भारतामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली, देशाच्या नागरिकांच्या संरक्षणाचा जर प्रश्न निर्माण झाला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्यावर काही संकट येतं, अशा संकटकालीन परिस्थितीमध्ये प्रेसिडेंट आर्टिकल 352चा वापर करून देशावर नॅशनल इमर्जन्सी लागू करू शकतात. तिला भलेही आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो, पण असा त्याचा अर्थ निघत नाही की नॅशनल इमर्जन्सी ही संपूर्ण देशावरच लागते. पूर्ण देशावर सुद्धा लागू शकते किंवा ठराविक एका राज्यावर सुद्धा लागू शकते, काही प्रॉब्लेम नाही. एक्झाम्पलसाठी, पाकिस्ताननी भारतावर अटॅक केला, जम्मू काश्मीर असेल किंवा अजून गुजरातच्या भागामध्ये असेल किंवा अजून राजस्थानच्या भागामध्ये असेल, अटॅक झाला आणि त्यामुळे संपूर्ण देशाच्या सुरक्षिततेचा जर मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला असेल, तर त्यावेळेस प्रेसिडेंट हे आर्टिकल 352चा वापर करून नॅशनल इमर्जन्सी लागू करतील. ज्या वेळी ज्या क्षणी ते नॅशनल इमर्जन्सी लागू करतील त्या क्षणी या राज्यांचे सर्व पॉवर्स केंद्र सरकारच्या हाती एकवटले जाणार आणि केंद्र सरकारला पूर्ण अधिकार असेल त्या परिस्थितीमध्ये की राज्य सूचीच्या कोणत्याही विषयावर ते बिनधास्तपणे कायदे करू शकतात. काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इथे बघा, इथे केंद्राने राज्य आपल्या हाती घेऊन टाकले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक राज्यांनी त्यांचं प्रशासन कसं चालवावं याबद्दल गाईडलाईन्स सुद्धा केंद्र सरकार देणार आणि केंद्र जे गाईडलाईन्स देणार त्या गाईडलाईन्सच्या आधारावर राज्यांना चालावं लागेल. राज्य आपलं मनमानी नाही करू शकत. आज इमर्जन्सी नाही तर आजच्या परिस्थितीमध्ये दिल्लीमधनं महाराष्ट्र शासनाला कुठली ऑर्डर नाही येऊ शकत की तुम्ही असं शासन चालवा किंवा तसं शासन चालवा. काही संबंध नाही आहे. का बाबा, राज्य सरकार स्वायत्त आहे, त्यांच्या राज्याबद्दल निर्णय घेण्याचा, केंद्र आपल्या बघत बसेल. पण जर तेच उद्या चालून जर देशावर इमर्जन्सी लागू झाली तर केंद्र गाईडलाईन्स देणार सर्व राज्यांना की त्यांनी कुठल्या पद्धतीने त्यांच्या राज्याचं प्रशासन चालवायचं. तर या परिस्थितीमध्ये त्या राज्यांना काही महत्त्व राहिलं का? ते तर कठपुतली झाले. ज्या प्रकारे केंद्र हलवून राहिले आहेत त्या प्रकारे ते राज्य हलत आहेत. तर या परिस्थितीमध्ये आपण बघून राहिलो आहोत की पूर्णच्या पूर्ण राज्य हे नॅशनल इमर्जन्सीच्या कालखंडात केंद्राच्या कंट्रोलमध्ये जातात आणि केंद्राच्या कंट्रोलमध्ये जातात. तर यावरनं सुद्धा हे एक्झाम्पल क्लिअर होऊन जातं की त्या देशामध्ये ऑफकोर्स केंद्र सरकार हे जास्त मजबूत असावं राज्यांच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, तर सगळे पॉवर्स केंद्राच्या हाती एकवटले जातील जेव्हा नॅशनल इमर्जन्सी लागू असतं. ठीक, तर हे एक एक्झाम्पल इन द सेन्स इमर्जन्सीचा हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार आर्टिकल 356 नुसार जेव्हा प्रेसिडेन्शियल रूल लागतं. प्रेसिडेन्शियल रूल आपण याच्या आधी पण बघितलं आहे, मला वाटतं हलकं फुलकं मी तुम्हाला सांगितलं आहे. पकडून चला, कुठल्या स्टेटमध्ये इलेक्शन झाले आणि इलेक्शन्स होऊन जर कुठल्याच पॉलिटिकल पार्टीला क्लिअर मेजॉरिटी मिळाली नाही, या व्यतिरिक्त अलायन्सची सरकारसुद्धा जर बनू शकली नाही, तर त्या परिस्थितीमध्ये त्या राज्याचं प्रशासन कोण चालवणार? तर अशा कंडिशनमध्ये मग प्रेसिडेंट त्या पर्टिक्युलर राज्यावर प्रेसिडेन्शियल रूल लागू करतात आणि त्या राज्याचं सर्व प्रशासन राष्ट्रपतीमार्फत चालवलं जातं. आता पुन्हा राज्याचं प्रशासन जर तिकडे दिल्लीवरनं चालवलं जात आहे तर राज्याचं अस्तित्व हे केंद्राच्या तुलनेमध्ये कमीच दिसते आपल्याला. ठीक आहे, आणि सेम जेव्हा फायनान्शियल इमर्जन्सी लागतं, आतापर्यंत तर आपल्या देशामध्ये एकदाही लागली नाही आहे, पण जर लागेल तर होणार काय? तर त्याचा आपल्याला रिझल्ट असा दिसणार, फायनान्शियल इमर्जन्सीचा इफेक्ट पडणार आहे बजेटवर आणि बजेटच्याही एक्सपेंडिचरवर. बघा होतं काय, फायनान्शियल इमर्जन्सी कधी लागतं? ती इमर्जन्सी तेव्हाच लागेल जेव्हा भारताचं पूर्ण पथ, म्हणजे ज्याला आपण म्हणणार क्रेडिट किंवा आपण म्हणणार एक पूर्ण फायनान्शियल कंडिशन हे पूर्ण कोलॅप्स झाली असेल. आपण पूर्ण फायनान्शियल क्रायसिसमध्ये फसलेलो आहोत, आपण एकदम डेप्थमध्ये फसलो आहोत, परकीय कर्ज भारतावर खूप झालेलं आहे, इन्कम भारताची एवढी नाही आहे, ग्रोथ रेट जो आहे तो GDPचा अतिशय डाऊन आहे. अशी जर परिस्थिती असेल तर त्यावेळेस आपण म्हणणार की भारतावर एक आर्थिक संकट आलेलं आणि त्या फायनान्शियल क्रायसिसमधनं निघायचं असेल तर मग काय, तर त्या परिस्थितीमध्ये प्रेसिडेंट फायनान्शियल इमर्जन्सी लागू करतील. आता जेव्हा फायनान्शियल इमर्जन्सी लागू करतील तर काय करणार, तर सर्व राज्यांना ऑर्डर्स दिले जातील की त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये होणारे जे खर्च आहेत, जे एक्सपेंडिचर्स आहेत त्यामध्ये कट करावं. त्याला आपण कमीत कमी करा. अरे सरळ हिशोब आहे, एक्झाम्पल घेऊया. कोविडमध्ये भरपूरशा लोकांची हातची रोजगार गेली होती. कोविडमध्ये भरपूरशा लोकांचे कामधंदे बंद होती, बिझनेस पूर्ण ठप्प होता.
तर त्या परिस्थितीमध्ये जसं तुम्ही आत्ता या 5 दिवसाआधी 10 दिवसाआधी दिवाळीला शॉपिंग केली होती, तशी शॉपिंग तुम्ही त्या कोविडच्या कालखंडामध्ये केली असणार का? नाही ना. घरची परिस्थिती गंभीर होती ना. तर जेव्हा घरची परिस्थिती गंभीर होती तेव्हा आपण काय केलं, आपल्या खर्चामध्ये कपात केला. पण कपात करण्यासाठी तुम्ही तुमच्या मर्जीनुसार नाही केलं असेल. आईबाबांनी सांगितलं असेल की बेटा नाही खर्च करायचा नाही बरं का, कमीत कमी पैसा खर्च करायचा. सेम इकडे जेव्हा आपल्या देशावर असे फायनान्शियल क्रायसिस येतात तेव्हा केंद्र ॲज अ गार्जियन राज्यांना ऑर्डर देतं की तुम्ही तुमच्या बजेटमध्ये होणारे एक्सपेंडिचर जे आहेत ते कमी करा, की जेणेकरून पैसा वाचून राहील आणि भविष्यामध्ये येणारं अजून जे काही मोठं संकट राहू शकते फायनान्शियल क्रायसिस त्याला आपण फेस करू शकणार. तर त्यावेळेसुद्धा केंद्र राज्यांना ऑर्डर देतं आणि राज्यांना त्यांचे ऑर्डर मानावे लागतात आणि मानून आपापल्या खर्चामध्ये कटौती त्यांना करावी लागते. तर हे तीनही एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल्स आपल्याला हे स्पष्ट करतात की अशा देशामध्ये केंद्र सरकार हे जास्त पॉवरफुल आहे राज्याच्या तुलनेमध्ये. क्लिअर आहे? ठीक आहे. एमर्जन्सी हे बेस्ट एक्झाम्पल आहे युनिटरी सिस्टमचं. लक्षात घ्या, जे कंट्रीज फेडरल आहेत त्या फेडरल कंट्रीजमध्ये अशा प्रकारे एमर्जन्सी वगैरे कुठल्या राज्यामध्ये प्रेसिडेन्शियल रूल वगैरे लागू शकत नाही. जर आपण ते अधिकार दिले तर झालं, मग तर राज्यांनी तर आपले सगळे अधिकार पकडून चला केंद्राला देऊन टाकलेले आहेत. तर तिथे नाही होणार असं. पण जे युनिटरी कंट्रीज आहेत तिथे आपल्याला हे वैशिष्ट्ये नक्कीच मिळणार आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. एमर्जन्सी एकात्मिक न्यायव्यवस्था बघा कशी दिसेल. जसं आपण लास्ट टाईम पण यावर बोललेलो, आपण अमेरिका आणि भारताला कम्पेअर केलेलं होतं आणि म्हटलं होतं की भारतामध्ये प्रॉपर एक सिंगल ज्युडिशरी आपल्याला बघायला मिळतं. आणि सिंगल ज्युडिशरीच्या नावाने तुम्हाला काय बघायला मिळेल? सर्वात वर सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टच्या कंट्रोलमध्ये हायकोर्ट्स आणि हायकोर्टच्या अंडरमध्ये लोअर कोर्ट्स, त्याला आपण सबऑर्डिनेट कोर्टसुद्धा म्हणतो. या व्यतिरिक्त आपल्याला सर्वसाधारण केसेस टाकायचे असतील तर आपण सरळ सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये जाऊ शकत नाही. मी म्हटलं सर्वसाधारण केसेस टाकायचे असतील तर आपण सरळ सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये जाऊ शकत नाही. आपल्याला ते केसेस लोअर कोर्टमध्येच टाकावे लागतात. लोअर कोर्टनी त्यावर जो काही निर्णय दिला असेल त्या विरोधामध्ये अपील म्हणून आपण मग हायकोर्टमध्ये जाऊ शकतो आणि हायकोर्टनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपण सुप्रीम कोर्टमध्ये अपील करू शकतो. सुप्रीम कोर्टनी दिलेला निर्णय आपल्यासाठी अंतिम स्वरूपाचा राहणार, त्याच्या विरोधामध्ये चॅलेंज अथवा अपील करण्याचा अधिकार आपल्याला कुठेही नाही आहे. तर ही जी व्यवस्था दिसते ही व्यवस्थाच ॲक्च्युली पूर्णपणे एक एकेरी न्याय व्यवस्थेची आहे. म्हणजे सगळ्यात वर सुप्रीम कोर्ट आहे, त्यांच्या अंडरमध्ये 25 हायकोर्ट्स आहेत आणि प्रत्येक हायकोर्टच्या अंडरमध्ये त्यांच्या रिजनमध्ये येणारे सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत. म्हणजे प्रॉपर एक रचना आपल्याला दिसते. युनिटरी देशामध्ये सर्वसाधारण तुम्हाला अशीच रचना दिसणार. पण जे कंट्रीज फेडरल आहेत त्या फेडरल कंट्रीमध्ये अशी रचना ठेवण्याची काही गरज नाही. फेडरल कंट्रीजमध्ये तुम्हाला कधीही ड्युएल ज्युडिशरी दिसणार आहे, द्विगृही न्यायव्यवस्था दिसणार आहे. आता द्विगृही न्यायव्यवस्था जसं एक्झाम्पल आपण अमेरिकेचं घेतलं होतं तर अमेरिकेमध्ये बघा काय परिस्थिती ती. अमेरिकेच्या प्रत्येक राज्यामध्ये लोअर कोर्ट्स तर होते आणि त्यांच्यावर हायकोर्ट्स होते. पण हायकोर्ट्सच्या वर त्यांच्या देशामध्ये जे सुप्रीम कोर्ट म्हणा किंवा मग त्याला आपण फेडरल कोर्ट म्हणतो, फेडरल कोर्ट जे दिसते त्या फेडरल कोर्टचं कुठलंच नियंत्रण हायकोर्ट्सवर नाही आहे. त्यांचं फेडरल कोर्ट किंवा त्यांचं जे सुप्रीम कोर्ट आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्या सेंट्रलपर्यंत लिमिटेड आहे, त्यांच्या केंद्रापर्यंत लिमिटेड आहे. राज्याबद्दल कुठल्याही केसेसचा न्यायनिवाडा करणे याचे अधिकार फक्त आणि फक्त त्यांच्या राज्यांचे हायकोर्टचे आहेत. त्यांच्या राज्याच्या हायकोर्टच्या निर्णयाच्या विरोधामध्ये त्यांच्या फेडरल कोर्टमध्ये कोणीही दाद मागू शकत नाही. तर इथे राज्याबद्दल एक वेगळी व्यवस्था आणि केंद्र स्तरावर वेगळी व्यवस्था दिसते ना. तर फेडरल कंट्रीमध्ये साधारणतः द्विगृही म्हणण्यापेक्षा त्याला डबल ज्युडिशरी आपल्याला बघायला मिळते. पण जे युनिटरीज कंट्रीज आहे त्या युनिटरी कंट्रीमध्ये आपल्याला साधारणतः सिंगल ज्युरिडिक्शनच बघायला मिळणार. ठीक आहे. एकेरी न्यायव्यवस्था. आणि राहिली गोष्ट सिंगल सिटिझनशिपची. युनिटरीचं हेच तर एक्झाम्पल आहे की त्या देशामध्ये डबल सिटिझनशिप देण्याची काही गरज नाही आहे. आता डबल सिटिझनशिपची गरज कुठे होती किंवा कुठे राहायला पाहिजे? इकडे ना, फेडरलमध्ये. बाबा जेव्हा त्या देशाची निर्मिती झाली तेव्हा सगळे राज्य वेगवेगळे होते ना. त्या राज्यामध्ये राहणारी जी लोक होती ते त्या राज्याची नागरिक नव्हती का? राईट. पण आता ते सगळे राज्य मिळून एकत्र आले आणि त्यांनी एका संघाला जन्म दिला. संघ म्हणजे युनियन म्हणजेच केंद्र. जर त्यांनी एका संघाला जन्म दिला तर त्या संघाचं सुद्धा त्यांना नागरिकत्व घ्यावं लागेल ना रे. तर तशा देशामध्ये तुम्हाला दुहेरी नागरिकत्व मिळणार आहे. कुठल्या देशामध्ये? या देशामध्ये. जसं एक्झाम्पल घेऊया की अमेरिका
जेव्हा पहिल्यांदा संघराज्य झाला तेव्हा अमेरिकेच्या संघराज्यामध्ये 13 राज्य होती. ते 13 राज्यामध्ये राहणारी लोक पूर्वी अमेरिकेच्या त्या पर्टिक्युलर राज्याचे नाही का नागरिक होते, पण जेव्हा त्यांनी एकत्र येऊन एका संघाची निर्मिती केली तेव्हा त्यांना देशाचं सुद्धा नागरिकत्व घ्यावं लागलं. तर त्या देशामध्ये दुहेरी नागरिकत्व. पण जो देशच आधीपासून एक संघ होता आणि त्यांनी फक्त काही प्रशासकीय सोयीसाठी राज्यांची निर्मिती केली, तर त्या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांना दुहेरी नागरिकत्व द्यायची गरज काय आहे? त्या प्रकारच्या देशामध्ये एकेरी नागरिकत्वच आपल्याला बघायला मिळणार. तर ते एक्झाम्पल जातं युनिटरीचं. क्लिअर? ठीक आहे. UPSC मार्फत घेतले जाणारे जे एक्झाम्स आहेत, त्या एक्झाम्समध्ये ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्या कॅटेगरीजमध्ये या काही आपण कॅटेगरीज मांडल्या आणि समजून घ्या काय मुद्दा काय. ऑल इंडिया सर्व्हिसेस आपण कशाला म्हणतो? UPSCच्या वेगवेगळ्या एक्झाम्स काढतं. त्या एक्झाममध्ये जसं UPSCची एक्झाम पास होणारी मुलं जे आहेत ते इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये सुद्धा अपॉइंट होतात. आता जी मुलं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये अपॉइंट होतील, लक्षात घ्यावं, तर ते कुठल्या राज्यामध्ये अपॉइंट होतील का? इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये. रे राज्याची गरज आहे का? अरे नाही, त्यांचं युनिटच वेगळं राहील ना. सरळ भाषेमध्ये सांगतो तुम्हाला, एक्झाम्पल घेऊया म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस काय असतात त्याला समजून घेऊया. युनियन पब्लिक सर्व्हिस एक्झामिनेशन हे कुठल्या राज्यामार्फत घेतली जाते की केंद्रामार्फत? नावामध्येच आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. लक्षात घ्या, 2 प्रकारचे PSC आपल्याला दिसतील. PSC इन द सेन्स पब्लिक सर्व्हिस कमिशन. एक युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत आणि या व्यतिरिक्त स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आहेत. प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या राज्याच्या सेवा भरण्याकरता, आता सेवा भरण्याकरता म्हणजे काय? नोकरीचे पदे भरण्याकरिता त्यांच्या राज्यामध्ये क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3 ऑफिसरचे पोस्ट काढण्याकरता पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे ना. महाराष्ट्रामध्ये MPSC बसले सात ना तुम्ही, त्यासाठी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर राज्याचे पदे राज्याच्या स्टेट PSC मार्फत भरले जातील. राईट? मान्य करताना ही गोष्ट. पण मग जी तिकडे संघ स्तरावर, युनियन स्तरावर जे PSC आहे, ज्याला आपण युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो, ते कोणते पोस्ट काढतं किंवा ते कोणते नोकरीचे पदे भरतात? तर त्या कॅटेगरीमध्ये आपल्याला जी कॅटेगरी दिसते की IAS आहे किंवा IPS आहे. आता IAS होणारा व्यक्ती भविष्यामध्ये कुठल्या पदावर कार्यरत असणार? कलेक्टर पदावर कार्यरत असणार ना. मग संघाने एक्झाम घेतली, मुलांना रिक्रूट केलं, रिक्रूट करून तो पर्टिक्युलर कॅन्डिडेट झाला कलेक्टर. तर कलेक्टर तो केंद्राचा कलेक्टर होणार की कुठल्या राज्याच्या जिल्ह्याचा कलेक्टर होणार? रे जिल्ह्याचा ना. तर जिल्ह्याचा कलेक्टर होता. जसं एक्झाम्पल घेऊ की नागपूरचे कलेक्टर जे काही असतील, कोणी असतील, तर नागपूरचे कलेक्टर आता नागपूर जिल्ह्यासाठी सेवा देऊन राहिले आणि नागपूर हे महाराष्ट्र राज्याचा एक महत्त्वाचा जिल्हा. पण इथे कार्यरत असणारा जो अधिकारी आहे त्याला तर रिक्रूट केलं संघाने. कळतंय मी काय म्हणतोय? IPS मार्फत रिक्रूट होणारा अधिकारी SP झाला. पण SP झाला तर तो तर कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याचा SP झालेला आहे आणि जिल्ह्याचा SP झालेला आहे तर जिल्हा ऑफकोर्स कुठल्या ना कुठल्या राज्याअंतर्गत येतं. आता राज्याअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्याचा तो अधिकारी, मात्र त्याचं रिक्रुटमेंट संघातर्फे झालेलं, तर हे एक प्रकारे केंद्र सरकारचे राज्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये इंटरफेरन्स नाही आहे का? वाटतं ना. आपल्या राज्यासाठी सर्व पदे भरण्याचा अधिकार मुळात राज्य सरकारला हवा पाहिजे होता. पण जर केंद्रामार्फत काही पदे काढली जात आहेत आणि ते पदे, ते पोस्ट राज्याच्या अमुक अमुक जिल्हे किंवा शहरावर जर सर्व्हिस देत असतील तर कुठेतरी हे केंद्र सरकार पॉवरफुल आहे हे स्पष्ट करतं. आणि म्हणून ऑल इंडिया सर्व्हिसेस हे बेस्ट एक्झाम्पल आहे युनिटरी सिस्टमचं, की जे देश एकात्मक प्रकारचे देश आहेत ना तिथे राज्यांना तसंही व्हॅल्यू नाही आहे. केंद्र सरकार एक्झाम घेणार आणि राज्यस्तरावर अधिकारी जे ते अपॉइंट केले जाणार. क्लिअर? ऑल इंडिया सर्व्हिसेस कशा प्रकारे राज्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये इंटरफेरन्स. भारतीय संविधानामार्फत एक पद जे कार्यरत आहे ज्याला आपण म्हणतो CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 148 मध्ये या पदाबद्दलच्या तरतुदी आहेत. आर्टिकल 148 to 151. हे जे पद आहे हे पद करतं काय? खूप महत्त्वाचं पद आहे. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा त्यांच्या भाषणामध्ये, संविधान सभेच्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की भारतीय संविधानामार्फत निर्माण होणारं एक शक्तिशाली पद म्हणजे भारताचा महालेखापाल, ज्याला आपण कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल म्हणतो, CAG म्हणतो. या CAGचं काम काय आहे जरा त्या CAGच्या कामाला आपण समजून घेऊया. दरवर्षी भारत सरकार आपला बजेट मांडतं. त्या बजेटमध्ये मुळात 2 महत्त्वपूर्ण बाबी असतात.
एक सरकारचं इन्कम आणि दुसरं असते सरकारचे खर्च, एक्सपेंडिचर. आता सरकारला इन्कम कुठनं येणार आहे, तर ऑफकोर्स सरकार जे काही विविध टॅक्सेस लावणार आहे त्या टॅक्सेस मार्फत त्यांना प्राप्त होणार रिसिप्ट त्यांची इन्कम असणार. फक्त टॅक्स हाच एक सोर्स नाही आहे, तर अजूनही सोर्स आहेत सरकारचे ज्यामार्फत त्यांना रेव्हेन्यू मिळेल, त्यांना इन्कम मिळेल. दुसरं नेमकं सोर्स काय, तर सरकारच्या मालकीच्या कंपनीज आहेत ना रे. अरे ONGC आहे, गेल आहे, भेल आहे, NTPC आहे, भारतीय रेल्वे भारत सरकारच्या मालकीची आहे ना. फुकटात फिरवते का तुम्हाला, तिकीट घेते ना, मग तिकीट घेते तर मग सरकारचा तो रेव्हेन्यू नाही आहे का, तर तो रेव्हेन्यूसुद्धा सरकारची इन्कम नाही का झाली. तर या सोर्समार्फत सरकारला मिळालेली इन्कम हा त्यांचा एक मोठा इथे एक्झाम्पल घेऊया की अमुक वर्षी भारत सरकारला टॅक्स आणि कंपनीजमार्फत झालेल्या प्रॉफिटमार्फत त्यांना जर 100 रुपयाचं इन्कम झालं, ठीक आहे. आता या 100 रुपयाचं इन्कम काय करतील सरकार, मोदी साहेब 50 रुपये आणि शहासाहेब 50 रुपये घेऊन घरी जातील का, नाही ना. या सरकारला, सरकार म्हणण्यापेक्षा देशाला झालेल्या इन्कम मार्फतच विकासात्मक खर्च केले जातील. आता विकासात्मक खर्च म्हणजे काय, लक्षात घ्या ना. बजेटचे दोनच महत्त्वपूर्ण भाग असतात. एक सरकारला होणारा रिसिप्ट म्हणजे इन्कम, आणि दुसरं सरकार त्या इन्कममधनं जे काही खर्च करणार आहे ते खर्च. आता खर्च कुठे होणार आहे त्याला समजून घेऊया. नितीन गडकरी साहेबांनी एवढ्या नागपूर शहरामध्ये फ्लायओव्हर बनवून ठेवलेले, तर या फ्लायओव्हरला आणि रस्त्यांना बनवण्यासाठी जो काही खर्च लागला तो खर्च सरकारच्या तिजोरीतनं झालेला असेल ना. आणि सरकारच्या तिजोरीतनं जर तो खर्च होत आहे तर त्या खर्चामार्फत काय साध्य होणार आहे, तर ऑफकोर्स देशाचा विकास. अजून काय साध्य होणार. अरे आज समृद्धी महामार्गामार्फत अवघ्या 10-11 तासामध्ये इथनं आपण मुंबईला पोहोचू शकतो. तर विचार करा की नागपूरमधनं निघालेली संत्री आपल्याला अमेरिकेमध्ये जर पाठवायची आहे, तर नागपूरमधनं संत्री निघाली 10-11 तासामध्ये ते मुंबईमध्ये पोहोचतील आणि मुंबईच्या पोर्टवरनं किंवा फ्लाईटमधनं ते पुढच्या 10-12 तासामध्ये अमेरिकेला पोहोचतील. 24 तासामध्ये माल पोहोचतो आहे ना तो, ठीक आहे का, कारण की मजबूत असे हायवेज तयार झालेले, तर त्यामुळे विकासच होणार आहे ना. अजून काय होणार आहे, तर एक्झाम्पल घेऊ की सरकार आपले जे काही खर्च करणार आहे त्यामध्ये त्यांनी रोड्सवर काही खर्च केलेले, या व्यतिरिक्त नव्या त्यांना यावेळेस रेल्वेज जे आहेत ते चालवायचे आहेत किंवा त्यांना इंट्रोड्यूस करायचे आहेत. या व्यतिरिक्त सरकार म्हणते की आम्ही यावर्षी 10 नव्याने IITs बांधणार आहोत, IIMs बांधणार आहोत, तर एज्युकेशनवर सुद्धा त्यांचा पैसा खर्च होणार. जर पकडून झाला की त्यांनी मेडिकल सर्व्हिसेसमध्ये हेल्थला घेऊन जर नवे एम्स बांधले, तर ऑफकोर्स त्यावर सुद्धा त्यांचा पैसा खर्च होणार. तर पकडून चला की त्यांनी 25 रुपये रोड्सवर, 25 रुपये रेल्वेवर, एज्युकेशनवर 25 रुपये, हेल्थवर 25 रुपये, अशा प्रकारे 100 रुपये जर त्यांनी खर्च केला किंवा खर्च दाखवला, तर बघा पुढे होणार काय. रोड्स बनवण्याकरिता जर 25 रुपये खर्च सँक्शन झाला आहे, बजेट पास होणे म्हणजे खर्च सँक्शन होणे, तो पैसा जर सँक्शन झाला आहे तर तो आता कुणाच्या अकाउंटमध्ये जाणार, तर तो जाणार आहे रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीच्या अकाउंटमध्ये. अकाउंट इन द सेन्स त्यांना तो खर्च करण्याचा अधिकार आहे. आणि जे कोणी मिनिस्टर आहेत नितीन गडकरी, त्यांना तो आता पैसा पूर्ण खर्च करण्याचा अधिकार आहे. पण कुठे, रोड बांधण्याकरिता. कळते आहे ना. सेम इथे एज्युकेशनवर 25 रुपये खर्च करणार आहोत, तर एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या खात्यामध्ये 25 रुपये आता त्यांच्या नावाने सँक्शन झाले. आता हे सँक्शन तर झाले बॉस, त्यांना तो पैसा मिळाला, वर्षभर ते पैसा वापरतील, पण त्यांना जेवढा पैसा सँक्शन झालेला होता तो पैसा नीट बरोबर जिथे खर्च व्हायचा होता तिथे खर्च झाला की नाही याची तपासणी करावी लागेल ना. आणि माहीत पडलं की इकडे सँक्शन तर झाला होता 100 रुपये, 100 रुपये खर्चही झाला, पण माहीत पडलं काम 20 रुपयाचंच झालं. मग 80 रुपये कुठे गेले. आणि 80 रुपये जर गडप झालेले, तर मग ते कुठे गडप झाले त्याला शोधाशोध तर करावं लागेल. तर त्याला शोधाशोध करायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला सरकारने केलेल्या सर्व खर्चाचा आधी अकाउंटिंग आणि त्यानंतर ऑडिटिंग नाही का करावं लागेल. आणि करावं लागेल तर ते सगळे अधिकार, सरकारच्या खर्चाचा ऑडिटिंग करण्याचा जो अधिकार ज्या व्यक्तीकडे असतो किंवा ज्या पदाकडे असतो त्या पदाला आपण म्हणतो कॅग. ते आहेत कॅग, जे केंद्राचे खर्च जमा याबद्दल पूर्ण ऑडिटिंग रिपोर्ट जे आहे ते तयार करतात. रिपोर्ट तयार करून ते राष्ट्रपतीला देतात आणि राष्ट्रपती मग पुढे त्याला पार्लमेंटमध्ये मांडतात की सरकारने या प्रकारे इथे अशा प्रकारे खर्च केला आहे. पण आपण म्हणून राहिलो की कॅग हे सरकारचे खर्च आणि खर्चाचा एक ऑडिटिंग ते परिपूर्ण करतात. पण कोणत्या सरकारचे, प्रश्न हा बनतो,
तर यात काही वाद नाही, केंद्र सरकारचे ते करतात. पण मग जसे केंद्राचे खर्च आहेत किंवा केंद्राचा बजेट आहे, तसंच राज्यांचा सुद्धा बजेट आहे ना. अरे राज्य सरकार सुद्धा बजेट मांडतात, ही गोष्ट माहीत आहे ना सर्वांना. राज्य सरकार काय, ही जी नागपूरची महानगरपालिका आहे त्यांचा सुद्धा बजेट असणार आहे. का बरं, नागपूरची महानगरपालिका आपल्यावर टॅक्स लागू करतेच ना, तर त्यांचं इन्कम आहेच. आणि इन्कम आहे तर तीच महानगरपालिका खर्चसुद्धा करणार, काही ना काही नवे प्रोजेक्ट आणणार नागपूरमध्ये, किंवा अजून जे काही त्यांच्या हातामध्ये अधिकार आहेत त्याच्यासाठी त्यांना खर्च करावा लागेल. तर बजेट तर त्यांचं सुद्धा राहणार, बजेट राज्यांचा सुद्धा राहणार. मग बजेट जर राज्यांचा असणार तर ऑफकोर्स राज्यांचे सुद्धा इन्कम आणि राज्यांचे जे आहे ते एक्सपेंडिचर्स असतील. आणि राज्यांचेही एक्सपेंडिचर्स असतील तर राज्यांनी किंवा राज्य सरकारनी केलेला खर्च हा योग्य पद्धतीने झाला की नाही त्याला सुद्धा तपासावं लागेल ना आपल्याला. आता त्यांचा खर्च तपासण्याकरिता मग कोणती यंत्रणा आहे, काही वेगळी यंत्रणा आहे का, की केंद्राचा खर्च कॅग तपासतो आहे आणि राज्यांचा खर्च तपासण्याकरता अजून काही दुसरं पद आहे? तर दुसरा काही पद नाही. केंद्र सरकारचे खर्च असतील अथवा राज्य सरकार सर्व खर्चांची तपासणी कॅग करतो, कॅगच करतो. म्हणजे इथे आपल्याला कसं दिसते आहे, सिंगल मेकॅनिझम दिसते आहे, सिंगल मशिनरी दिसते आहे ऑडिटिंगची. केंद्रासाठी आणि राज्यासाठी असं काही वेगळं नाही. पद केंद्र स्तरावर कार्यरत आहे. आर्टिकल 148 नुसार कॅग यांना केंद्राचे खर्च तपासण्याचं मुख्य काम आहे, पण ते राज्यांचे सुद्धा खर्च तपासतात. आली वेळ तर जे लोकल बॉडीज आहेत ना, त्या लोकल बॉडीजचे सुद्धा खर्च तपासण्याचं काम कॅगचंच आहे, लक्षात घ्या. तर एवढ्या खर्चाची तपासणी कॅग करतात. म्हणजे केंद्र आणि राज्यांसाठी अशी काही वेगळी यंत्रणा नाही, एकच यंत्रणा आहे जे केंद्र आणि राज्य दोघांच्याही खर्चाची तपासणी करते. क्लिअर? ठीक आहे, लिहून घ्या. कॅग हे केंद्र आणि राज्य, कॅग एक सिंगल पर्सन आहे. पण हाच मुद्दा बिलकुल तुमच्या डोक्यात यायला पाहिजे होता की बाप रे, एकच माणूस केंद्राचे खर्च तपासतो आहे, एवढे राज्य आहेत, त्यानंतर मग युनियन टेरिटरीज आहेत, आणि मी तर म्हटलं की लोकल बॉडीचे सुद्धा खर्च तपासतो. तर एक माणूस कसा खर्च तपासतो? तर ॲक्च्युली कॅगचं डिपार्टमेंट हे खूप मोठं डिपार्टमेंट आहे. प्रत्येक शहरामध्ये कॅगचे ऑफिसेस आहेत, प्रत्येक शहरामध्ये त्या ऑफिसेसमध्ये अधिकारी बसतात आणि ॲक्च्युली ते अधिकारी हे काम करतात, कॅगकडे फक्त रिपोर्ट जे आहे ते सादर करतात. इकडे नागपूरच्या सिव्हिल लाईनला जरी तुम्ही गेले असता, जो रस्ता तिकडे सेमिनरीकडे निघतो तिथे कॅगचं मोठं ऑफिस आहे. तर प्रत्येक ठिकाणी यांचे ऑफिस अँड ऑफिसर्स तुम्हाला मिळतील. बाकी कॅग पद एका व्यक्तीचं आहे. केंद्र आणि राज्याची तपासणी बघा, जर कुठला देश हा युनिटरी सिस्टमचा आहे तर युनिटरी सिस्टममध्ये आपल्याला राज्यांच्या प्रतिनिधित्वामध्ये असमानता दिसण्याचे पूर्ण चान्सेस आहे. म्हणून आपण म्हटलं की राज्याच्या प्रतिनिधित्वामधले असमानता. पण जो देश फेडरल आहे ना, त्या फेडरल कंट्रीमध्ये आपल्याला सर्व राज्यांना समान रिप्रेझेंटेशन द्यावं लागेल, लक्षात घ्या. जर फेडरल स्टेट आहे तर तिथे राज्यांना समान रिप्रेझेंटेशन द्यावं लागेल. जर तो युनिटरी स्टेट आहे तर तिथे तुम्हाला समान रिप्रेझेंटेशन द्यायची काही गरज नाही. जसं एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पल आता रिप्रेझेंटेशनमध्ये काय, आधी तर त्याला समजून घेऊया. जसं अमेरिकेचा आपण विचार केला तर अमेरिकेमध्ये राज्यांना रिप्रेझेंट करण्याकरिता कोणता हाऊस कार्यरत आहे? हाऊस ऑफ सिनेट, राईट. हाऊस ऑफ सिनेट तिथे जर कार्यरत आहे, जे हाऊस राज्याला रिप्रेझेंट करते, तर त्यांच्या सिनेटमध्ये 100 सदस्य बसतात. अमेरिकेमध्ये टोटल राज्यांची संख्या आहे 50 आणि प्रत्येक एक राज्याला 2 रिप्रेझेंटर दिले जातात. म्हणजे प्रत्येक राज्यातून 2 रिप्रेझेंटर सिनेटमधनं निवडले जातील. अशा प्रकारे 100 रिप्रेझेंटर आपल्याला सिनेटमध्ये दिसणार आहेत. तर अमेरिकेमध्ये बिलकुल इक्वल रिप्रेझेंटेशन आहे ना, राईट. पण हे जे इक्वल रिप्रेझेंटेशन असणारं अमेरिका दिसते आहे ते एक्झाम्पल फेडरलचं आहे की युनिटरीचं आहे? ऑफकोर्स फेडरलचं आहे. ते फेडरल आहे म्हणून आपल्याला प्रत्येक राज्याला समान महत्त्व द्यावं लागेल. आपल्याला बिलकुल हा विचार नाही करायला पाहिजे फेडरल कंट्रीमध्ये की जसं एक्झाम्पल सांगतो, कुठे गडबड तुम्ही करू शकता ना. जसं एक्झाम्पल घेऊ की अमेरिकेच्या 50 राज्यापैकी एक राज्य ए नावाचं, दुसरं राज्य बी नावाचं. क्षेत्रफळामध्येच तुम्ही तुलना करू शकता की ए राज्य खूप मोठं आहे, बी राज्य खूप छोटं आहे. ए राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या आहे 1000 आणि बी राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या आहे 10. आता इथे 10 लोक राहून राहिले आणि इथे 1000 लोक राहून राहिले. ए आकाराने खूप मोठा, बी आकाराने खूप छोटा, तरी सुद्धा ए मधनं 2 रिप्रेझेंटर जातील आणि बी मधनं सुद्धा 2च रिप्रेझेंटर जातील.
का? कारण की सर्वांना समान अधिकार आणि समान रिप्रेझेंटेशन मिळणे, कारण यांनी एकमेकांसोबत ॲग्रीमेंट करून तिथल्या संघाला जन्म दिला आहे. बरोबर आहे, ठीक आहे. तर इथे आपण याचा विचार करू का की तो राज्य छोटा आहे किंवा क्षेत्रफळाने लोकसंख्याने त्याची तुलना इतर राज्याशी छोटी आहे? नाही, आपण सर्व राज्यांना इक्वल रिप्रेझेंटेशन देणार, कारण या सगळ्यांनी करार करूनच सर्वांनी समान अधिकार नाही का बहाल केले आहेत एकमेकांना, कळते आहे. पण जे राज्य युनिटरी आहेत, म्हणजे जे जे देश युनिटरी आहेत, तिथे अशी करण्याची काही गरज नाही आहे. तिथे काही राज्यांनी एकमेकांसोबत करार करून संघामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले आहेत? नाही, तिथले राज्य हे केंद्राच्या याच्यावर म्हणा आशीर्वादावर नाही का जगून राहिले. आणि जर अशी परिस्थिती असेल तर तिथे तुम्हाला एकदम इक्वल रिप्रेझेंटेशन द्यायची काही गरज पडणार नाही. तुम्ही तिथे लोकसंख्येच्या आधारावर बिलकुल राज्यांना रिप्रेझेंटेशन देऊ शकता. जसं भारताचा आपण विचार केला तर भारतामध्ये आपल्याला हे दिसते की भारतामध्ये राज्यसभेमध्ये जाणाऱ्या रिप्रेझेंटेटिव्हची संख्या कुठल्या राज्यामध्ये एकही आहे आणि दुसऱ्या राज्यामध्ये 31 पर्यंत सुद्धा आहे. जसं यूपीचा विचार केला तर यूपीमधनं 31 सदस्य राज्यसभेमध्ये निवडून जातात. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातनं 19 सदस्य जातात. त्रिपुरामधनं एकच सदस्य जातो. तर आता हे जे रिप्रेझेंटेशन एवढी फ्लेक्झिबिलिटी दिसून राहिली आहे, तर त्याच्या मागचं कारण काय? त्याच्या मागचं कारण असं आहे की आपण रिप्रेझेंटेशन देत असताना त्या पर्टिक्युलर राज्याची लोकसंख्या बघितली आणि लोकसंख्येच्या आधारावर आपण रिप्रेझेंटर टाकले, ठीक आहे. पण बघा काय होऊन जातं ना की जसं विचार करा की यूपीमधनं 31 सदस्य चालले आणि त्रिपुरामधनं एकच सदस्य चालला आहे. आता यूपीचे जेव्हा रिप्रेझेंटर राज्यसभेमध्ये आपल्या राज्याबद्दल डिमांड करतील 31 आवाज आणि त्रिपुराचा एकच आवाज, फरक पडणार ना. इथे मात्र अमेरिकेसारख्या देशामध्ये हा कितीही मोठा देश असला आणि राज्य असला आणि हे कितीही छोटं राज्य असलं तरी पण काही फरक पडणार आहे का? रिप्रेझेंटर तर सारखे आहेत ना, आणि आपल्याला इक्वल अधिकार तिथल्या स्टेट्सला द्यावं लागेल, म्हणून इक्वल रिप्रेझेंटेशन त्यांना देणे आवश्यक. युनिटरी कंट्रीजमध्ये त्याची काही गरज नाही आहे, कारण की राज्यांचं महत्त्व केंद्रापेक्षा अधिक नाही, म्हणून आपण इथे इनइक्वॅलिटी बिलकुल ठेवू शकतो. राज्यसभेमध्ये म्हणतात, राज्यसभेमध्ये सगळं डिपेंड करतं की कुठल्या पक्षाचा सदस्य राज्यसभेमध्ये निवडून जाईल. ते सगळं डिपेंड करणार की त्या राज्यामध्ये सरकार कुणाची आहे किंवा त्या राज्यामध्ये मेजॉरिटी कुणाची आहे. जसं एक्झाम्पल घेऊ की जर महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला 288 मेंबर्स आहेत आणि मेजॉरिटीला 145 एवढी जागा लागतं. एक्झाम्पल घेऊया, BJPला 288 पैकी पूर्ण 200 त्यांनी जागा जिंकल्या आणि उर्वरित 88 जागा ज्या आहेत ते इतर पक्षांनी जिंकल्या. याचं गणित मी खूप चांगल्यानेच तुम्हाला शिकवणार जेव्हा आपण राज्यसभा शिकू, कारण की मुलांना किंवा बऱ्यापैकी लोकांना हे माहीत नसतं की राज्यसभेमध्ये हे जे जातात ती मेजॉरिटी येते कशी, कारण की राज्यसभेची मेजॉरिटी खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्हाला कळेल की छोट्या राज्याच्या इलेक्शनसाठी सुद्धा मोदीजी म्हणत सरकार बनावे, कारण की त्या राज्यामध्ये सरकार बनेल तर राज्यसभेमध्ये प्रतिनिधी जातील. हे ॲक्च्युली गणित आहे, हे सूत्र आहे, ते आपण नंतर शिकूया. इथे वर सांगतोय. आता पकडून चला की महाराष्ट्रामधनं 19 सदस्य निवडले जातील. आता सदस्य ते निवडले जातील ज्यांना मेजॉरिटीमध्ये मत मिळाले, आणि मेजॉरिटीमध्ये मत त्यांना मिळेल ज्यांची मेजॉरिटीमध्ये या पक्षाचे उमेदवार जे आहेत ते निवडून आले, राईट. ते ऑफकोर्स आता 200 जर यांचेच आहेत BJPचे किंवा 145 प्लस आहेत तर त्यांचेच मेजॉरिटीचे वोट्स पडतील आणि त्यांचेच कॅन्डिडेट जे आहेत ते निवडून जातील. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पकडून झाला, एक्झाम्पलसाठी यूपीच्या विधानसभेत 403 सदस्य बसतात. एक्झाम्पल, या 403 पैकी मेजॉरिटीला लागणार आहे 202. पकडून चला की इथे काँग्रेसला 205 आहेत आणि यूपीमधनं 31 सदस्य निवडले चालले आहेत, तर ऑफकोर्स काँग्रेसची मेजॉरिटी आहे, त्यांचेच मते जास्त पडतील आणि त्यांचेच कॅन्डिडेट जे ते निवडले जातील. तर राज्यसभेचं गणितच वेगळं जाते, ते आपण शिकणार आहोत नंतर. लिहिलं आहे अमेरिका 100 सदस्य 50 राज्य प्रत्येकी 2. हे बघा, हे बोलायला वाचायला सांगायला बरं वाटतं की आपल्या देशामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्ससाठी आपण वेगवेगळी लिस्ट तयार करून ठेवली आहे. केंद्रसूची, राज्यसूची, समवर्ती सूची, आणि केंद्राच्या सूचीमध्ये 98 सब्जेक्ट सध्या, राज्यसूचीमध्ये 59 आणि समवर्तीमध्ये 52, आणि केंद्राच्या सब्जेक्टमध्ये असणाऱ्या 98 सब्जेक्टवर कायदा करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्राचा. जसं एक्झाम्पल घेऊ की त्या 98 सब्जेक्टमध्ये एक आहे रेल्वे,
तर रेल्वेबद्दल कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार फक्त आणि फक्त केंद्राचा आहे, राज्य सरकारांचा नाही आहे. फॉरेन मिनिस्ट्री असेल किंवा डिफेन्स असेल किंवा इन्कम टॅक्स असेल, हे सगळे सब्जेक्ट्स यामध्ये आहेत. तर याबद्दल निर्णय फक्त केंद्रच घेणार. राज्य सूचीमध्ये जे 59 विषय आहेत, ऑफकोर्स त्या 59 विषयाबद्दल कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार हा त्या पर्टिक्युलर राज्याचा. जसं एक्झाम्पल घेऊ की 59 विषयामध्ये एक सब्जेक्ट आहे पोलीस. तर पोलिसांबद्दल महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या पोलीस डिपार्टमेंटबद्दल कोणताही निर्णय, कोणताही नियम तयार करण्याचा अधिकार हा फक्त राज्य सरकारचा आहे. तिकडे दिल्लीमधनं कुणीही महाराष्ट्र राज्याच्या पोलिसांना ऑर्डर नाही देऊ शकत की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्हाला हे करायचं, तुम्हाला ते करायचं. काही लेनदेन नाही आहे. राज्य सरकार बघेल, कारण की ती जी पोलीस आहे त्या पोलिसाला आपण म्हणतो महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र राज्याच्या अंडरमध्ये ती पोलीस येते. त्यामुळे त्यांचे वेतन निश्चित करणे, त्यांचा रिटायरमेंट एज निश्चित करणे, त्यांचे अलाउन्सेस निश्चित करणे. काय वाटते तुम्हाला, देशाच्या सर्वच राज्यामध्ये पोलिसांचा पगार सारखा असेल का? नसेल. अरे कशाला असेल रे, राज्य सरकार ठरवेल ना बाबा त्यांच्या पोलिसांना किती पगार असणार. पण कुठला व्यक्ती रेल्वेमध्ये आहे, लोको पायलट आहे, तर तो नागपूरमध्ये ट्रेन चालवो, महाराष्ट्रामध्ये किंवा मग बिहारमध्ये चालवो, त्यांचा पगार तर सारखा असेल ना, कारण की तो केंद्राला सर्व्हिस देतो आहे आणि ते केंद्राच्या हातात येतं. इथे मात्र राज्यानुसार व्हॅरी नाही करणार का? ते जे राज्य सूचीमध्ये जे विषय दिसत आहेत त्या विषयांवर कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारांचा आहे. पण आली वेळ तर केंद्र सरकार 5 पद्धतींनी 5 कंडिशनमध्ये 5 मध्ये राज्य सूचीच्या कोणत्याही विषयावर बिनधास्त कायदा करू शकते. बिनधास्त कायदा करू शकते. हा भाग आपण नंतर शिकणार जेव्हा आपण स्टेट रिलेशन शिकणार आहोत. पण लक्षात घ्या, आर्टिकल 249 नुसार, आर्टिकल 250 नुसार, आर्टिकल 252, आर्टिकल 253 आणि या व्यतिरिक्त आर्टिकल 356 या 5 पद्धतींनी कधीही केंद्र राज्य सूचीच्या विषयावर कायदा करू शकते. आणि जर असं असेल तर हे राज्याच्या अधिकारामध्ये इंटरफेरन्स आहे ना, आणि इंटरफेरन्स आहे तर ऑफकोर्स असणार, कारण की ते राज्य जे आहे ते युनिटरी सिस्टमचं आहे. क्लिअर? ठीक आहे. केंद्रामार्फत राज्य सूचीच्या विषयावर कायदे केले जाऊ शकतात, हे लिहून ठेवा. केंद्रामार्फत राज्य सूचीच्या विषयावर. लक्षात घ्या, देशासाठी जो कार्यकारी विभागाचा प्रमुख आहे, कार्यकारी विभाग म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट, 3 प्रकारचे आय थिंक आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे. एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशरी असं आपण बघितलं आहे ना. जो कार्यकारी प्रमुख असतात देशाचे ते असतात देशाचे राष्ट्रपती. त्यांच्यापेक्षा मोठं पद आपल्या देशामध्ये दुसरं तिसरं कुठलंही नाही. आणि जर तेच आपण राज्यांचा विचार केला तर राज्याचे जे कार्यकारी प्रमुख असतात ते असतात राज्याचे राज्यपाल. कुठल्याही राज्यासाठी राज्यपालापेक्षा मोठं दुसरं कुठलंही पद नाही आहे बरं का. राज्यपाल हे सर्वोच्च पद झालं कोणत्याही राज्याकरिता. जसं महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक आहेत, ते महाराष्ट्र राज्याचे सर्वोच्च अधिकारी आहेत. सगळे ऑर्डर, सगळे नियम त्यांच्यानुसार डिक्लेअर केले जातात, तर ते कार्यकारी प्रमुख म्हणून इथे आपल्याला कार्यरत दिसत आहेत. मात्र महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक अथवा महाराष्ट्र राज्याचे ज्याला आपण म्हणू शकतो की कार्यकारी प्रमुख, यांचा अपॉइंटमेंट करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांना आहे का? नाही आहे. तर त्यांची अपॉइंटमेंट सरळ थेट केंद्रामार्फत होत असते. तर युनिटरी सिस्टममध्ये ॲक्च्युली हा एक पुन्हा महत्त्वपूर्ण आणि मोठं एक्झाम्पल होऊन जातं की त्या पर्टिक्युलर राज्याचे जे प्रथम नागरिक दिसत आहेत किंवा जे कार्यकारी प्रमुख दिसत आहेत त्यांचं अपॉइंटमेंट केंद्रातर्फे होत असतं. तर यावरून सुद्धा स्पष्ट होते की केंद्र हे जास्त पॉवरफुल आहेत. आणि विचार करणार आहे, कुठल्या राज्याचा कार्यकारी प्रमुखच केंद्रामार्फत अपॉइंट केला जातो आहे, तर त्या राज्याचे नाही का पूर्ण अधिकारच अप्रत्यक्षरित्या केंद्र आपल्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे पद आहे ना राज्यपाल, गव्हर्नर, हे खूप वादग्रस्त पद आहे बरं का. संविधान सभेमार्फत चुकून निर्माण झालेलं हे वादग्रस्त पद आहे, चुकून निर्माण झालेलं हे पद असं आहे की डिपेंड्स की कुठल्या सिच्युएशनमध्ये यांना कसं वागायचं आहे सर्व काही खूप. कारण की आपल्या देशामध्ये केंद्र आणि राज्याचे संबंध बिलकुल चांगले नाही आहेत. आणि हा जो विषय आहे केंद्र आणि राज्याच्या संबंधांचा, हे डिस्टर्बन्सचा, हे क्लॅशेसचं, हे मागच्या 75 वर्षामध्ये आहेत. तर केंद्र राज्याचे संबंध जे खराब होतात त्या खराब होण्यामागचं कारण काय? तर सगळ्यात मोठं कारण आहे गव्हर्नर. कसं ते आता काही सांगून अर्थ नाही आहे, ते तुम्हाला नंतर आपण त्याला एक्सप्लेन करणारच की कशा प्रकारे राज्यपालामुळे केंद्र आणि राज्याचे संबंध खराब होतात. पण
जर तो देश युनिटरी सिस्टमचा आहे तर त्या देशामध्ये राज्यपालाची नेमणूक साधारणतः केंद्रामार्फत केली जाणार. राज्यांना तो अधिकार नाही की ते आपल्या गव्हर्नरला अपॉइंट करतील. जसं एक्झाम्पल घेऊ अमेरिका, तर अमेरिकेची 50 राज्य आहेत, तर ऑफकोर्स प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या देशामध्ये सुद्धा गव्हर्नर आहे. मग गव्हर्नर आहे तर त्यांचा गव्हर्नरसुद्धा केंद्रामार्फत अपॉइंट केला जाऊ शकतो का? प्रश्नच निर्माण होत नाही. त्यांच्या गव्हर्नरला अपॉइंट करत असताना इलेक्शनच्या माध्यमाने ते इलेक्टेड होतात. लक्षात घ्या, राज्यांच्या नागरिकांना अधिकार असतील की ते आपल्या गव्हर्नरला अपॉइंट करणार आहे. ठीक आहे, केंद्रामार्फत तिथला गव्हर्नर अपॉइंट होणार नाही कारण की तो फेडरल आहे. पण युनिटरीमध्ये मात्र केंद्रामार्फत साधारणतः राज्यपालाची नेमणूक दिसते आपल्याला. ठीक आहे, पुन्हा आहे, कन्फ्यूज नाही व्हायचं कारण की सोर्सेस बघत असाल तुम्ही कन्फ्यूज व्हाल. कॅनडा फेडरल आहे की युनिटरी आहे? फेडरल आहे ना रे, जगातला दुसरा फेडरल कंट्री नाही का कॅनडा. पण कॅनडा फेडरल जरी असला तरी पण कॅनडामध्ये गव्हर्नरचं अपॉइंटमेंट केंद्रामार्फत होतं. कन्फ्यूज होऊ नका, नंतर वाचताना तुम्ही कन्फ्यूज व्हाल. आपण सोर्सेसमध्ये हेच बघितलं आहे की गव्हर्नरची नियुक्ती केंद्रामार्फत ही पद्धत आपण कॅनडाच्या संविधानातनं घेतली आहे. ठीक आहे, सो कॅनडा एक्सेप्शन आहे इथे. आधी आपण हे समजून घेऊया की आपल्या देशात कोणकोणत्या स्तरावर निवडणुका घेतल्या जातात. तर एकच स्तर आहे निवडणुकीचे की विविध स्तर आहेत? विविध स्तर आहेत ना रे. अरे बाबा, केंद्र स्तर वेगळा आहे, राज्य स्तर वेगळा आहे. जरा आपण समजून घेऊ की केंद्र स्तरावर कशासाठी निवडणुका घेतल्या जातात. तर केंद्र स्तरावर लोकसभेच्या निवडणुका होतात ना, राज्यसभेच्याही होतात. या व्यतिरिक्त प्रेसिडेंटच्या सुद्धा निवडणुका आणि या व्यतिरिक्त व्हाईस प्रेसिडेंटच्या सुद्धा निवडणुका होतात. राईट. राहिली गोष्ट राज्यांची, तर राज्यांच्या सुद्धा राज्यस्तरावर सुद्धा निवडणुका होत असताना दिसेल तुम्हाला. एक असेंब्ली, विधानसभा, या व्यतिरिक्त काउन्सिल, विधान परिषद. या व्यतिरिक्त राज्यपालाच्या निवडणुका होतात का? आत्ताच बघितलं ना, तो केंद्रातर्फे अपॉइंट असतो, त्याच्या निवडणुकीची काय संबंधच नाही आहे. आणि राहिली गोष्ट, जसं केंद्र स्तरावर व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपराष्ट्रपती हे पद आहे, असं राज्यस्तरावर असं उपराज्यपाल वगैरे काही पद नाही आहे. तर ॲटलिस्ट आपण असं म्हणू शकतो की या दोन स्तरावर आपल्याला निवडणुका होत असताना दिसतात. लोकसभेचे सदस्य निवडले जातील. जसं एक्झाम्पल घेऊ की लोकसभेच्या 543 जागांसाठी निवडणुका होतील, राज्यसभेच्या 245 जागांसाठी निवडणुका होतील. प्रेसिडेंट एक पद आहे, व्हाईस प्रेसिडेंट एक पद आहे. विविध राज्याच्या असेंब्लीज आहेत. जसं महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र असेंब्लीमध्ये 288 जागांसाठी निवडणुका घेतल्या जातील. या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा विचार केला तर 78 जागांसाठी निवडणुका घेतल्या जातील. निवडणुका घेतल्या जातील तर निवडणुका कंडक्ट कराव्या लागतील ना, आणि कंडक्ट करावं लागतील तर कुठली तरी बॉडी, ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन नाही लागणार का आपल्याला त्या निवडणुका घेण्याकरिता? तर नेमकं कोणती बॉडी आहे, कोणतं ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन आहे जे या निवडणुकींना कंडक्ट करतं? तर ते आहे इलेक्शन कमिशन. आहे ना, सध्या तर खूपच चर्चेला आहे इलेक्शन कमिशन. आर्टिकल 324 नुसार इलेक्शन कमिशनची तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. पण कदाचित तुम्ही ऐकलं असावं, म्हणजे इलेक्शन कमिशन आपल्याला दोन स्तरावर दिसतात भारतामध्ये. एक इलेक्शन कमिशन जे आर्टिकल 324 मध्ये आपल्याला नमूद दिसते, त्याला असं काही युनियन इलेक्शन कमिशन वगैरे म्हटलं जात नाही किंवा सेंट्रल इलेक्शन कमिशन असे शब्द वापरले जात नाही, फक्त इलेक्शन कमिशन असंच म्हटलं जातं. पण या इलेक्शन कमिशनच्या व्यतिरिक्त अजून राज्य स्तरावर इलेक्शन कमिशन दिसते, ज्याला आपण म्हणतो राज्य निवडणूक आयोग, स्टेट इलेक्शन कमिशन. आता हे राज्य निवडणूक आयोग वगैरे तुम्हाला खूप नंतर समजणार. पूर्वी अशी काही तरतूद नव्हती घटनेमध्ये राज्य निवडणूक आयोगाची. जेव्हा 1993-94ला 73rd आणि 74th अमेंडमेंट झाली, आठवते 73-74वी घटनादुरुस्ती, पंचायत राज आणि नगरपंचायतला घेऊन जेव्हा त्या घटनादुरुस्त्या झाल्या, तेव्हा या स्टेट इलेक्शन कमिशनची तरतूद राज्यघटनेमध्ये झाली. पण लक्षात घ्या, लोकसभेमध्ये 543 जागांसाठी निवडणुका घेण्याचा अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे कलम 324 नुसार. राज्यसभेची सुद्धा 245 जागांच्या निवडणुका इलेक्शन कमिशनच घेणार. प्रेसिडेंटचे इलेक्शन असेल, व्हाईस प्रेसिडेंटचे इलेक्शन असेल, ते सुद्धा इलेक्शन कमिशनच घेणार. आणि जे राज्यस्तरावर आपल्याला विधानसभा दिसून राहिलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात काही राज्यांमध्ये विधान परिषदा सुद्धा आहेत, तर या विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा इलेक्शन कमिशनच घेणार 324.
एकच कमिशन आहे राष्ट्रीय स्तरावरचं, इलेक्शन कमिशन आर्टिकल 324, ज्या इलेक्शन कमिशन मार्फत लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटच्या पदासाठी निवडणुका घेतल्या जातात. क्लिअर? असं आपण राज्यांसाठी वेगळं आणि केंद्रासाठी वेगळं केलं आहे का? नाही. सिंगल इलेक्शन सिस्टम आपल्याला दिसते आहे. पण मग प्रश्न हा निर्माण होतो की बॉस या 6 स्तरावर इलेक्शन घेण्याचं काम आपण या आर्टिकल 324 इलेक्शन कमिशनलाच दिलं, तर आपण ज्याला म्हणतोय स्टेट इलेक्शन कमिशन, याचं काय काम? कारण की डोक्यामध्ये हे येऊ शकतं की कलम 324 नुसारचं इलेक्शन कमिशन तिकडे लोकसभा राज्यसभेचे इलेक्शन घेत असेल आणि स्टेट इलेक्शन कमिशन हे राज्याच्या विधानसभा विधान परिषदेच्या निवडणुका घेत असेल. पण असं बिलकुल डोक्यात आणूही नका, चुकू नये. हे इलेक्शन कमिशन 324चंच काम आहे. विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट 6 स्तर वेगळे करून टाका, जे इलेक्शन कमिशन बघेल. पण मग प्रश्न तो आहेच ना निर्माण की हे जे आहे राज्य स्तरावरचं इलेक्शन कमिशन हे कुणाची निवडणुका घेते? तर जसं ते इलेक्शन 6 स्तरावर निवडणुका घेते ना, तसं हे इलेक्शन कमिशन सुद्धा 6 स्तरावरच निवडणुका घेते. पण यांचे स्तर कोणते आहेत? 6 स्तर ज्यावर ते निवडणुका घेतात. तर यांच्या स्तरामध्ये येणार आहेत जिल्हा स्तरावर कार्यरत असणारे जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून येतात ना, आणि निवडून येतील तर का बरं इलेक्शन एक इन्स्टिट्यूशन नाही पाहिजे का त्यांच्यासाठी? तर यांच्या निवडणुका स्टेट इलेक्शन कमिशन ZP. या व्यतिरिक्त पंचायत समिती आणि या व्यतिरिक्त ग्रामस्तरावर ग्रामपंचायत. तसंच मोठे शहर आहेत तर तिथे महानगरपालिका आहेत, निवडणुका होतील ना. छोटे स्तरावर नगरपालिका आणि याच्या खालच्या स्तरावर नगरपंचायत. तर या 6 स्तराला घेऊन इलेक्शन्स घ्यायचे असतील तर ते स्टेट इलेक्शन कमिशन घेतं आणि उर्वरित जेवर आपण बघितले 6 स्तर त्याला इलेक्शन कमिशन कलम 324. क्लिअर? तर एकच आपल्याला निवडणूक प्रक्रिया दिसते आहे, एकात्मिक निवडणूक प्रक्रिया. ऑनलाईन क्लिअर आहे रे बाळांनो? 13वा पॉईंट बघून आलो आणि काल मला वाटतं फेडरलचे आपण 6 ते 7 पॉईंट बघितले ना, 7 ते 7 आणि हे 13 20 पॉईंट. मग काय करायला आज तुम्ही घरी जाऊन रट्टा की फेडरलिझमचे हे आहेत युनिटरीचे रट्टा मारण्याची गरज आहे? हे आपण 1.5-2 तास लेक्चरमध्ये देऊन आलो आहे हे समजण्यासाठी ना, की तुम्हाला हे समजावं की बाबा नाव आलं तुमच्यासमोर एमर्जन्सी म्हणजे राज्याचे अधिकार गहाळ झाले म्हणजे केंद्र द्विगृही सदन म्हणजे दुसऱ्या राज्यांना महत्व आहे म्हणजे फेडरलिझम आहे. कळते आहे का? सेन्स लावायचा आहे फक्त. ठीक आहे. तसंच लास्ट पॉईंट तेवढाच महत्वाचा आहे, वेटो ओव्हर दी स्टेट बिल. राज्याच्या विधेयकावर नकाराधिकार. वेटो ओव्हर दी स्टेट बिल, राज्याच्या विधेयकावर, राज्य विधेयकावर नकाराधिकार. याला नीट समजून घ्या. आपण जेव्हा प्रेसिडेंट शिकू आणि त्यांची जेव्हा वेटो शिकणार आहोत तेव्हाही आपण चर्चा करू, पण आत्ताच त्याला नीट डोक्यामध्ये फिट करून टाका की प्रोसेस संपूर्ण कुठल्याही बिलाला पास करण्याची कशी चालते. आपण राज्यांच्या बिलाबद्दल बोलणार आहोत, आपण लोकसभा राज्यसभाबद्दल बोलणार नाही आहोत. लक्षात घ्या. आपण माहिती आहे काय पॉईंट टाकला? आपण हा पॉईंट टाकला की राज्याच्या बिलाला, राज्याच्या विधेयकाला नकार देण्याचा अधिकार केंद्राचा आहे, असा तो पॉईंट आहे. त्याला समजा की कसं, कशा, कुठल्या पद्धतीने. एक्झाम्पल घेऊ महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये बायकॅमेरल सिस्टम चालते की युनिकॅमेरल रे? बायकॅमेरल. म्हणजे महाराष्ट्रात लोअर हाऊस आणि त्यात अप्पर हाऊस सुद्धा आहे आणि या आपण म्हणतो विधानसभा. अप्पर हाऊस जी आहे ती विधान परिषद. आणि आपण बोलून राहिलोय महाराष्ट्र विधिमंडळाबद्दल. विधिमंडळ म्हणजे लेजिस्लेचर झालं. पण कोणत्याही राज्याची विधिमंडळ फक्त या 2 हाऊसनीच तयार होईल की अजून काहीतरी लागणार आहे? गव्हर्नर. अरे जसं तिकडे केंद्रामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून संसद तयार होतं ना, तर इथे सुद्धा सेम विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल, गव्हर्नर मिळूनच त्या राज्याची विधिमंडळ तयार होणार आहे. तर इथे आपण मांडू महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल.
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाला सुद्धा कायदे पास करण्याचे अधिकार आहेत ना. अरे बिना कायद्याचं राज्य चालणार कसं? जसं मागे महाराष्ट्र राज्याने प्लॅस्टिक बंदीचा कायदा केलेला होता, ज्यानुसार दुकानदार कुठलाही व्यक्ती जो आहे तो ठराविक ज्या एक साईजचं जे प्लॅस्टिक आहे ते विकू शकणार नाही ना, त्याला काही एक युनिट त्यांनी बांधून दिलं गेलं होतं. तर ऑफकोर्स कायदे करण्याचे अधिकार राज्यांना आहेत, पण ते कायदे करण्यासाठी तर तुम्हाला बिल मांडावं लागेल ना, आणि बिल मांडावं लागेल तर त्या बिलाला पास करण्याची प्रोसिजर काय लक्षात ठेवा. हे आपण नंतरही शिकणार आहोत. बघा, पकडून चला की अमुक अमुक कुठलं बिल विधानसभेमध्ये मांडलं गेलं, आणि विधानसभेमध्ये मांडलेलं बिल जर विधानसभेमध्ये मेजॉरिटीनी जर त्याला पास केलं गेलं तर ऑफकोर्स ते या हाऊसमध्ये पास झालं. मग एका हाऊसमध्ये पास झालेलं बिल ऑफकोर्स दुसऱ्या हाऊसमध्ये जाणार, दुसरा हाऊस एक्झाम्पलसाठी काउन्सिलमध्ये जाईल, आणि काउन्सिलमध्ये पण जर त्या बिलावर मेजॉरिटी मिळाली, बहुमताच्या आधारावर जर ते बिल इथेही पास झालं, तर दोन्ही गृहामध्ये पास झालेलं बिल आता अंतिमतः संमतीसाठी जाणार आहे. कुठे? त्या राज्याच्या राज्यपालाकडे. अरे सेम प्रोसेस आहे रे, जसं केंद्र स्तरावर आपण बघितलं आहे ना, लोकसभेत बिल मांडलं, पास केलं, राज्यसभेत बिल गेलं, पास झालं, अंतिमतः कुठे जाणार? राष्ट्रपतीकडे. राष्ट्रपतीकडे जसं केंद्रात जातं तसं राज्यामध्ये जाणार आहे राज्यपालाकडे. ठीक आहे. इथे दोन्ही हाऊसनी मेजॉरिटीनी बहुमताने पास केलेलं बिल संमतीसाठी जाईल. राज्यपालाकडे काय काय ऑप्शन्स आहेत त्या ऑप्शन्सला मी वर सांगतो, त्याला खूप सविस्तर आपण शिकणार. एक लेक्चर लागतं पूर्ण वेटो शिकायला, ते आपण नंतर शिकत बसू. मी वर सांगतोय की राज्यपालाकडे साधारणतः 4 ऑप्शन्स आहेत की तो त्या बिलाचं काय करेल. एक, तो ते बिल पास करू शकतं. ऑफकोर्स पास झालं, बिल पास झालं म्हणजे त्या बिलाचं रूपांतर कशात झालं? कायद्यात, लॉ तयार झाला. ठीक आहे. राज्यपालाची संमती म्हणजे बिल पास होऊन आता कायदा निर्माण झाला. एक तर ते बिल पास करू शकतात, किंवा राज्यपाल ते बिल एकदा गृहामध्ये परत पाठवू शकतात, रिटर्न करू शकतात. आता जेव्हा राष्ट्रपती शिकत होतो ना आपण, म्हणजे शिकलो नाही आपण पण वर सांगितलं आहे, तेव्हा मी तुम्हाला आवर्जून म्हटलं होतं की तुम्ही काय लिहायचं आहे की एकदाच ते बिल परत पाठवू शकतात. आठवते ना? राज्यपाल इथे सुद्धा एकदाच ते बिल परत पाठवू शकतो. पकडून त्याला राज्यपालांना काही कमतरता जाणवत आहेत आणि राज्यपालांनी ते बिल परत गृहामध्ये पाठवलं, तर परत आलेल्या बिलाला जर दोन्ही गृहांनी पुन्हा एकदा मेजॉरिटीनी पास केलं आणि आता पुन्हा राज्यपालाकडे गेलं, तर त्या बिलाला राज्यपालांना संमती द्यावीच लागेल. तिकडे राष्ट्रपती पण संमती देतच होते ना, बिलकुल सेम. आपण नंतरही बघणार आहोत. ठीक आहे. तर हे दुसरं ऑप्शन झालं. किंवा राज्यपाल दोन्ही हाऊसनी पास केलेलं बिल राज्यपालाच्या संमतीकडे गेलं तर राज्यपाल त्या बिलावर वापरू शकतात आपला वेटो. आणि वेटोचा अर्थ होतो नकाराधिकार. नकाराधिकार म्हणजे एक प्रकारे त्या बिलाला नकार दर्शवणे. ते नकार कसे दर्शवतात ते नंतर शिकत बसू आपण. ठीक आहे. कशा प्रकारे ते नकार देतात. हा तिसरा ऑप्शन झाला. आणि चौथा ऑप्शन जे आपल्याला बघायचा आहे, शिकायचा आहे या पॉईंटमध्ये, तो असा की राज्यपाल आर्टिकल 202चा वापर करून अमुक अमुक बिल राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवू शकतात. म्हणजे बघा, बिल आहे राज्याचं, त्या बिलाबद्दल कुठला निर्णय घेण्याचा अधिकार राज्यपालाचा आहे, पण त्या अधिकारामध्ये त्याला अजून एक एक्स्ट्रा अधिकार आहे की त्याला जर नाही कळत आहे की काय करावं बाबा त्या बिलाचं, पास करायचं का, रिटर्न करायचं का, वेटो करायचा का, तर तो त्यांचा जो सिनियर आहे, त्याचा जो गुरु आहे राष्ट्रपती, त्यांच्या संमतीसाठी किंवा त्यांच्या इच्छेवर ते सोपून राहिले की बाबा तुम्ही बघा हे बिल राज्याचं बिल आहे, तुम्ही त्यावर निर्णय घेऊ शकता. कळते आहे? ठीक आहे. इथे आता राज्यपालांनी जर ते बिल राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवलं, रिझर्व ठेवलं, आणि राष्ट्रपतीकडे ते बिल गेलं, तर राष्ट्रपती त्या बिलाला पास करू शकतात किंवा त्याला रिटर्न करू शकतात किंवा त्या बिलावर वेटो वापरू शकतात. आणि वेटो वापरणे म्हणजे काय, तर त्या बिलाला नकार देणे. आणि नकार देणे म्हणजे कोण देऊन राहिले? राष्ट्रपती. राष्ट्रपती कोणत्या स्तरावर आहेत? केंद्र स्तरावर आहेत. म्हणजे राज्याच्या बिलाला केंद्रामार्फत नकार दिला. ठीक आहे. तर त्यामुळे आपण लिहिलेलं आहे की वेटो ओव्हर द स्टेट बिल. क्लिअर? डन. याला आपण खूप पद्धतशीरपणे नंतर शिकणार आहोत. ठीक आहे. सो हे सगळे एक्झाम्पल झाले आहेत युनिटरीचे. आता हा खूप विचार करणारा मग प्रश्न निर्माण होऊन जातो की आपण फेडरलिझमचे जेवढे एक्झाम्पल बघितले, आपण
युनिटरीचे जेवढे एक्झाम्पल बघितले हे दोनही एक्झाम्पल भारतामध्ये तंतोतंत मॅच होतात, तंतोतंत. म्हणजे तिकडले 7 पॉईंट धरा आणि इकडले 13 पॉईंट धरा, एकही पॉईंट इकडे तिकडे नाही आहे. जसे आणि तसे सगळे पॉईंट भारतामध्ये लागू होतात. तर भारत हा खऱ्या अर्थाने पूर्ण प्युअर फॉर्मॅटमध्ये संघराज्य आहे का? नाही. जर संघराज्य असता, प्युअर फॉर्मॅटमध्ये म्हणतो आहे, तर राष्ट्रपतींना वेटो वापरण्याचा अधिकार नसता राज्याच्या लेवलवर, गव्हर्नरचं अपॉइंटमेंट केंद्रातर्फे झालं नसतं, ऑल इंडिया सर्व्हिसेस दिसल्या नसत्या. ठीक आहे. तर भारत एक मिक्स प्रकारचं, एक मिक्स स्वरूपाचं आपण एक नवं राष्ट्र निर्माण, त्यामध्ये आपण काही अधिकार राज्यांच्या हातातही सोपवले, काही अधिकार केंद्राच्या हातात सुद्धा सोपवले. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण फेडरलिझमचे सुद्धा स्वरूप घेतले आहेत, आपण युनिटरीचे सुद्धा स्वरूप घेतले आहेत. पण या सिस्टममध्ये आपल्याला युनिटरीचे स्वरूप घेण्यामागचं कारण काय होतं त्याला जरा समजून घेऊ, कारण की हा खूप वादविवादाचा प्रश्न निर्माण झाला होता संविधान सभेमध्ये. जेव्हा संविधान सभेचं काम सुरू होतं तेव्हा संविधान सभेच्या सर्व सदस्यांनी एक सुरामध्ये मान्य केलं होतं की भारत हा एक संघराज्य असेल. पण मग त्या संघराज्याची निर्मिती होता 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 हे युनिटरीचे तत्व कसे काय आले, हा एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला बिलकुल येऊ शकतो. तर युनिटरीचे तत्व यासाठी आले की त्यावेळेस भारताची फाळणी झाली. फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान या दोनही देशामध्ये एवढे डिस्टर्बन्स वाढलेले होते, एवढे दंगे झालेले होते की संविधानकर्त्यांना वाटलं की नाही बघा, अशा दंगे आणि अशा परिस्थितीच्या वेळेस जर केंद्र जास्त पॉवरफुल असेल तर केंद्र त्या सिच्युएशनला खूप चांगल्याने हँडल करू शकणार. वाटते ना बिलकुल. आज विचार करा की आपल्या देशामध्ये केंद्राच्या पेक्षा राज्यांना जास्त अधिकार दिला, केंद्राला कमी अधिकार दिला. आणि जर पाकिस्तानने जम्मू काश्मीरवर अटॅक केला तर मग त्या जम्मू काश्मीरचा सांभाळ करण्याचं काम पकडून चला फक्त जम्मू काश्मीरचंच राहील, कारण की केंद्राला कमी अधिकार आहेत. कळते ना मी काय म्हणतो आहे. तर जे डिस्टर्बन्स निर्माण झाले होते फाळणीनंतर, त्या डिस्टर्बन्सला बघून संविधानकर्त्यांनी हे मन बनवलं की नाही, आपण फेडरलिझम तर ठेवणार, पण आपण त्या फेडरलिझममध्ये केंद्राला अधिक अधिकार देण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून भविष्यात कधीही संकट येईल तेव्हा केंद्राच्या हातात जास्तीचे अधिकार असणे आवश्यक असायला पाहिजे. म्हणून आपण दोनही प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्या देशामध्ये दिसतात. आपण फेडरलिझम आणि युनिटरी सिस्टम दोघांचं मिक्स प्रकार करून एक आगळं वेगळं संघराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला. जगामध्ये एकतर तुम्हाला संघराज्य देश दिसतील अथवा तुम्हाला एकात्मिक प्रकारचे देश दिसतील, पण भारतामध्ये दोनही पद्धतीचं मिक्सअप खूप पद्धतशीरपणे करण्यात आलेलं, आणि हीच भारतीय संविधानाची खूबी आहे. कळते आहे की नेमकं काय केलं आहे आपण. दोन्ही सिस्टमला मिक्स करून एक वेगळी सिस्टम आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर भारतीय संविधानावर किंवा भारतावर टीका होत असताना ते टीका होतात की भारत हा प्युअर फॉर्मॅटमध्ये संघराज्य नाही आहे किंवा हे नाही आहे किंवा ते नाही आहे. आपण त्याला प्युअर फॉर्मॅटमध्ये केलंही नाही, आणि न करण्यामागचं कारणही आपण बोललो की केंद्राच्या हातामध्ये थोडे अधिकचे अधिकार देणे त्यावेळेस संविधानकर्त्यांना महत्त्वाचं वाटलं, आणि म्हणून त्यांनी असे अधिकार केंद्राच्या हातात जास्त सोपवलेले दिसतात. क्लिअर आहे. इथे आपलं फेडरलिझम सिस्टम इथे आपलं फिनिश होतं आहे. ठीक आहे. चला, इथे ॲक्च्युली सर्व जनरल जे टॉपिक्स आहेत ते आपले फिनिश झाले. आता उद्याच्या सेशनपासून आपण उडी घेणार आहोत इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 1 मध्ये, जे 25 भाग आपल्याला बघायचे आहेत. पूर्णच्या पूर्ण 25 भाग नाही बघायचे आहेत, पण त्यातला जो पहिला भाग आहे तो आपण उद्या इंट्रोड्यूस करू, आणि त्यातले जे पहिले 4 आर्टिकल्स आहेत, आर्टिकल 1, 2, 3, 4, त्याबद्दल आपण उद्याच्या सेशनमध्ये डिस्कशन करू. ठीक आहे. क्लिअर. ठीक. ऑनलाईन क्लिअर असेल, आणि ऑनलाईन क्लास करू नका पॉलिटीचा, गपचूप प्रेझेंट राहू द्या.